अंगावर एक स्त्री बसलेली, तिच्या मांडीवर याचा नातू झोपलेला, दुसऱ्या मांडीवर डोकं ठेवून त्याची नात झोपलेली, आणि ती लोरी म्हणते, चंदनिया लुक जाना रे पल भर में. ती बाई झोलती अशी. ओम नमः शिवाय मित्रांनो, आज आपल्या भयकथेचं नाव आहे बाळातीन. ही भयकथा इतकी भयानक आहे, इतकी क्रूर आहे आणि इतकी विचित्र आहे. जर तुम्ही एकले बघत असाल ना तर बघू नका, आत्ताच व्हिडिओ थांबवा आणि नंतर कधीतरी कोणीतरी सोबत असताना व्हिडिओ बघा, कारण की फार भयानक कथा आहे. आणि जर तुम्ही रात्रीला बघत असाल तर तरी पण बघू नका. तुम्ही अशा टायमाला बघा ज्या टायमाला आजूबाजूला काही लोक असतील, तुम्हाला भीती वाटत नसेल, आणि कथा ऐकताना तुम्ही इमॅजिनेशनना थोडं कमी करा. तुम्ही कथा ऐकायले अशा प्रकारचं इमॅजिनेशन करून चला. आणि तुम्ही जर एकदम डीपमधून, मनामधून आणि डोक्यामधून जर या कथेला मी सांगतो तसं जर इमॅजिनेशन केलं तर मी त्याचा जबाबदार नाही आहे जर तुम्हाला भीती वगैरे वाटली तर, कारण की आहे जेवढी भयानक कथा. आता बाळातीन हे नाव ऐकलं ना की तुम्हाला लक्षात आलं असेल की बाबा एक अशी बाई आहे ज्या बाईला नवीन नवीन लेकरू झालेलं आहे आणि तिच्याबद्दल कथा आहे. पण या कथेमध्ये, आणि मी खरं सांगू का तुम्हाला, ही जी कथा आहे ना बाळातीन नावाची, तुम्हाला अनेको जाग्यावर भेटलेले असतील या प्रकारच्या कथा, पण माझी जी कथा आहे ना ही फार डिफरंट आहे. आणि प्लीज तुम्हाला एक विनंती आहे, जर तुम्हाला ही कथा आवडली आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की बाबा थोडाफार मला सपोर्ट करावा, तर प्लीज यार माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि माझी जी ही कथा आहे ही तुम्ही शेअर करू शकता. कारण मी बनवतो आहे तुमच्यासाठी, तुमचं मनोरंजन करण्यासाठी. आणि जर तुम्हाला हिंदीमध्ये ऐकण्याची इच्छा असेल तर मी एक नवीन चॅनल ओपन केलेलं आहे, त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो, आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा त्या यूट्यूब चॅनलची लिंक मी कॉपी करून ठेवतो आणि पिन करून ठेवतो. तुम्ही तिथंसुद्धा व्हिजिट करू शकता. हां, माझी हिंदी थोडीशी मोडकी आहे, पण जे होईल ते होईल. माझ्या मोडक्या तोडक्या हिंदीमध्ये सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून थोडंसं हसू येईल, मनोरंजन होईल, आणि काही गोष्टी अशा असतील की मजा येईल त्याच्यामध्ये. भीती कमी वाटेल तिकडं, पण ऐकायला कथा मजा येईल असं मला वाटतं, कारण की माझी हिंदी फारच विचित्र आहे, बोलता येत नाही तेवढं. तर चला चालू करूयात. एक छोटंसं गाव असतं, त्या गावामधली जी लोकसंख्या असते ती थोडीशी मिडियम असते, 500 ते 400 लोकसंख्या असते. आणि ते गाव असं नाही की फार गरीब आहे म्हणून, नाही, गाव मिडल क्लास होतं. त्या गावामधला एकही माणूस गरीब नव्हता आणि एकही माणूस श्रीमंत नव्हता. प्रत्येकाचं घर चांगलं होतं, प्रत्येकाचे परिवार चांगले होते, प्रत्येकजण त्या गावामध्ये सुखाने राहत होता. त्या गावामध्ये एक फॅमिली होती आणि त्या फॅमिलीमध्ये एक मुलगी जन्म घेते. त्यावेळेस त्या फॅमिलीमध्ये जितके पण मेंबर्स होते ते सगळ्यांना दुःख झालं की बाबा मुलीने जन्म घेतला आहे, आता काय होणार, डोक्याला ताप येणार, कसं होणार, लग्न कोणासोबत लावून द्यायचं आहे, हिच्यासोबत लग्न कोण करणार, आणि ठीक आहे लग्न केलं तर ठीक आहे, पण लग्नामध्ये खर्चा किती येणार, त्या मुलाला हुंडा किती द्यावा लागणार, असं डोक्याला टेन्शन त्या फॅमिलीला येऊ लागलं. आता तुम्ही म्हणसाल की आत्ताच्या काळामध्ये तर अशी परिस्थिती नाही आहे, आताच्या काळामध्ये तर मुलांना मुली भेटतसुद्धा नाही आहेत. तर मग मी असं का म्हणतो आहे, कारण की ही गोष्ट आताच्या काळाची नाही आहे, काही काळा अगोदरची गोष्ट आहे. तर एक परिवारामध्ये एक मुलगी जन्म घेते, आणि त्या परिवारामध्ये ती जी मुलगी आहे ती सुरुवातीला जन्म घेतलेली मुलगी होती, की त्या परिवारामध्ये जे मुलगा होता त्याचं लग्न झालं होतं, आणि त्या पूर्ण परिवारामध्ये त्याचं लग्न पहिल्यांदा झालं होतं. म्हणजे जे मोठं लग्न असतं ना, मोठ्या मुलाचं लग्न, तो मुलगा होता. आणि त्या परिवारामध्ये कित्येक दिवसाच्या नंतर, कित्येक वर्षाच्या नंतर ते एक पहिलं लग्न होतं, आणि त्या मुलामध्ये जन्म घेणारी ती एक पहिली मुलगी होती. त्यामुळं फार परिवार खुश होता की दिवस राहिलेत, पहिलं मूल येणार, आणि सगळ्यांची आशा अशी होती की या मुलीला मुलगाच होणार म्हणून. पण आशा मोडली, त्या मुलीला मुलगी झाली. मुलगी फार सुंदर होती, दिसायला देखणी होती आणि मनमोहक होती. पण काय अर्थ आहे,
जुन्या काळामध्ये तुम्हाला माहिती असेल मुलीला जास्त महत्त्व नव्हतं. लोकांना माहिती होतं मुलीला महत्त्व नाही आहे, मुलीचं लग्न करायचं अवघड आहे, आणि मुलगी जर जराशी सुद्धा डावी असली तर मग तर फारच अवघड. तशा प्रकारे त्याचा परिवार खुश नव्हता. त्यांना मुलगी हवी नको होती आणि सगळेजण ना त्या बाईला, त्या स्त्रीला टॉर्चर करायला लागले की तुला मुलाला जन्म देता आला नाही का, तू मुलीलाच का जन्म दिला आहेस, हे काय बरोबर नाही आहे, हेच सगळा तुझ्यातच गुन्हा आहे. आता जुने लोक, त्यांना काय माहीत नेमका प्रॉब्लेम असतो कशामध्ये. तर तशा प्रकारे त्या महिलेला टॉर्चर देत राहिले. जे बाळातपणामध्ये जे सुख महिलेला भेटायला पाहिजे, ज्या महिलेसोबत चांगल्या पद्धतीनं वागायला पाहिजे, त्या महिलेला अनेक गोष्टी अशा असतात की त्या लक्ष द्याव्या लागतात जेणेकरून त्या महिलेला त्रास होऊ नये. तसं काहीच त्या महिलेकडे लक्ष कोणी देत नव्हतं. आता घर चांगलं होतं, पैसा होता, सगळं काय होतं, पण त्या महिलेला कुणीही असं ट्रीट करत नव्हतं की ती बाळातीन झाली आहे म्हणून, तिची तब्येत नाजूक आहे म्हणून. अजिबात कुणीच तिच्यासोबत तसं चांगलं ट्रीट करत नव्हतं. इथपर्यंत की तिचे स्वतःचे आईवडीलसुद्धा तिच्यासोबत असं वागत नव्हते. मग त्यांच्या घरामध्ये एक महिला काम करण्यासाठी येत होती. तर ती जी महिला आहे ती महिला त्या मुलीला चांगलं बोलत होती. आता नोकराणी बाई तिला काय फारसा जास्त चांगलं तिच्यासोबत राहता येत नव्हतं, मालकासमोर तर तिला बोलताही येत नव्हतं. पण जर कोणी नसेल तर ती महिला तिच्यासोबत चांगलं राहायची, चांगलं वागायची, तिला चांगलं बोलायची आणि तिला ती धीर द्यायची. बघ आज नाही उद्या ना सगळं सुरळीत होईलच. तुझ्या घरच्यांना तुला मुलगी झालेली आवडत नाही ना तर राग किती दिवस राहणार आहे, 1 वर्ष राहील, 2 वर्ष राहील, पण त्याच्यानंतर हा राग पूर्णपणे शांत होईलच. तू नको टेन्शन घेऊ, तू खुश राहा आणि मला माहिती आहे तुला दुसऱ्या वेळेस ना मुलगा होणार म्हणजे होणारच. आता त्या मुलीला ना एक प्रश्न पडलेला होता आणि तो प्रश्न असा की काही लोक म्हणायचे जर एखाद्या मुलीला मुलीच होत असतील तर तिच्या मुलीलासुद्धा मुलीच होतील, मुलं होणारच नाही आहेत. तसं या मुलीच्या आईला 3 ते 4 नुसत्या मुलीच होत्या, एकही मुलगा झालेला नव्हता. तर ती एक भीती ना या मुलीच्या मनामध्ये नेहमी असायची की मला पहिली मुलगीच झाली आहे. आता मुलगी होईपर्यंत तर नव्हती, पण मुलगी झाल्याच्या नंतर हिला कन्फर्म झालं की हां आता मला इथून समोर मुलीच होणार आहेत. आणि जेव्हा जेव्हा मला मुली झाल्या ना तेव्हा मला हे सगळं टॉर्चर सहन करावं लागणार आहे. आणि ती बाई जी नोकराणी म्हणून त्यांच्या घरामध्ये काम करते ते तिला म्हणते की तू टेन्शन घेऊ नको, तुला समोर चालून मुलगाच होईल. मग ती काय तिला जास्त बोलत नाही की बाबा अशी प्रॉब्लेम आहे ना, असं असं आहे म्हणून. ती गप्प राहते, ती ऐकते. असं चांगलंच मग 8 ते 12 दिवस चालतं, 15 दिवस चालतं आणि 1.25 महिना चालतो. ते जे पूजा वगैरे असते ती पूजा होईपर्यंत चालते. ते झाल्याच्या नंतर ती मुलीला ना राहावलं नाही. ती मुलगी त्या महिलेला म्हणली की काय हो काकू, तुम्ही मला असं बोलतायत पण असं होणं शक्य आहे का? कारण माझ्या आईला आम्ही 4 बहिणीच आहोत. माझी जी मोठी बहीण आहे तिलाही 2 मुलीच आहेत, माझ्यापेक्षा एक लहान बहीण आहे तिलाही 1 मुलगी आहे आणि जी छोटी आहे तिचं तर लग्न झालेलंच नाही आहे आणि मलाही एकच मुलगी झाली. असं काहीच नाही झालं आहे आमच्या 4ही बहिणीमध्ये, आमच्या 3ही बहिणीमध्ये की आमच्या 3ही बहिणीला मुलगा व्हाईल म्हणून. मुलगा झालाच नाही, मुलीच झाल्यात आणि माझ्या आईलाही मुलीच झाल्यात. आणि काही लोक असे म्हणतात की जर एखाद्या मुलीला मुलीच होत असतील तर तिच्या मुलीला देखील मुलीच होतात. तर तुम्ही असं कोणत्या विश्वासावर म्हणता की मला समोर चालून मुलगा होईल म्हणून? मग तिची नोकराणी आहे ती थोडीशी शांत बसते आणि नंतर तिला म्हणते की बघ कसं असतं ना, इच्छा असेल ना तर होते. आता ती मुलगी म्हणते इच्छा असून काय फायदा आहे, माझी इच्छा तर यावेळीसुद्धा होती की मुलगा व्हावा म्हणून, पण झाली काय मुलगी. आता ही किती जरी सुंदर असली तरी पण मी काय करू, माझ्या घरचे ॲक्सेप्ट करत नाही आहेत. माझ्या घरचे माझ्याकडे तिरस्काराच्या नजरेनं बघत आहेत. त्यांना असं वाटतं की मी आता मुलीच देणार आहे, त्यासाठी मी काय करू. मला अशी खात्री तरी पटली पाहिजे ना की मला आता समोर चालून मुलगाच होणार आहे म्हणून. तर तिच्यासोबत जी नोकराणी होती, तिच्यासोबत जीव लावणारी, ती तिला म्हणते की आहे खात्री पटू शकते, पण तुला ना एक उपाय करावा लागेल. एक क्रिया आहे, ती क्रिया करावी लागेल तब्बल 5 दिवस. आणि जर तू क्रिया 5 दिवस केलीस तर तुला 100% समोरच्या वेळेस मुलगाच होईल. आता असं म्हणल्याच्यानंतर ती मुलगी म्हणली की कोणती क्रिया आहे, तुम्ही सांगा मी करते. ती बाई म्हणली की नाही बाई, मी नाही सांगू शकत तुला ती क्रिया.
तू करणार नाहीस, तुझ्यात एवढी हिंमत नाही आहे. आणि ती क्रिया करणं काय असंच मजाक थोडी नाही, भयंकर क्रिया आहे. आता तिची मुलगी होती, त्या मुलीचं नाव नंदा असं होतं. आणि जी ती बाई सांगणार होती तिचं नाव सांगणं गरजेचं नाही आहे, कारण की तिचा रोल काय फारसा नव्हता, तिचा रोल एवढाच होता. तर ही म्हणते की नाही नाही, तुम्ही मला सांगा काय करायचं ते, मी 100% करेन. मग ती जी बाई आहे त्या मुलीला म्हणते की बघ, एक तांत्रिक आहे, त्या तांत्रिकाकडे जाऊन आपण हा विषय मांडू शकतो. कारण त्या तांत्रिकाने आत्तापर्यंत 20 ते 25 बायांचा हा विषय सॉल्व केलेला आहे. कारण की त्यांना मुली पाहिजेत नव्हत्या, तर त्या तांत्रिकाने ऐन टायमावर त्यांच्या गर्भामधलं जे काय आहे ना ते बदललं आणि मुलामध्ये परिवर्तित केले. आता ते सगळ्या खुश आहेत. जर तुला समोरचा मुलगा पाहिजे असेल तर तू माझ्यासोबत तांत्रिकापाशी चाल, आपण त्याला विचारू काय करायचं आहे आणि काय नाही म्हणून. मग तो जसं सांगेल तसं आपण करूयात. मग ही मुलगी म्हणते की हां आपण जाऊयात. तरी ती बाई या मुलीला म्हणते की बघ, विचार कर, चांगल्या पद्धतीने विचार कर, टाईम घे, 1-2 दिवस थांब आणि नंतर ही क्रिया कर. आणि ही क्रिया करता करता जर तुला कोणी बघितलं, तुला कोणी अडवलं, तुझी क्रिया जर थांबली तर तुझा जीव जाऊ शकतो. बघ, इथपर्यंत की तुझ्या लेकीचा सुद्धा जीव जाऊ शकतो. तुला काय करायचं आहे हे चांगला विचार कर. आणि ती बाई तिथून निघून जाते कामधंदे करून. मग 2-3 दिवस होतात. 2-3 दिवस हिच्या डोक्यामधून, या नंदाच्या डोक्यामधून त्या गोष्टी जातच नाहीत. आता जातील पण कशा ना, घरामधले सगळे लोक जर एकाच गोष्टीला घेऊन त्रास देत असतील आणि ती जर गोष्ट सॉल्व्ह होत असेल ना, तर घरामधली जी स्त्री आहे ती गोष्ट करायला तयार होते. त्या स्त्रीला वाटते की बाबा माझा परिवार खुश राहिला पाहिजे, माझ्यासोबत चांगले राहायला पाहिजे, माझ्यासोबत त्यांनी चांगला संसार करायला पाहिजे. आता ज्याच्या तोंडाकडे बघून ती स्त्री त्या घरामध्ये राहते, तोच जर व्यवस्थितशीर बोलत नसेल तर मग त्या स्त्रीला तिथं करमल तरी कसं. तसं या नंदाचं झालं. हिनं 2-3 दिवस विचार केला. 2-3 दिवस विचार जितका केला ना तेवढ्या त्या विचारामध्ये हिचं होच होतं, आता करायचंच. मग 2-3 दिवसाच्या नंतर ही नंदा त्या नोकराणीला म्हणते की काकू आपण उद्या जाऊयात, मी पक्का विचार केला आहे, मी ती क्रिया करणार जे काय असेल ती. मग ती काकू आणि नंदा ह्या दोघीजणी त्या तांत्रिकाकडे जातात, त्याला सगळी अडचण सांगतात. मग तांत्रिक त्या नंदाला म्हणतो की बघ, एक उपाय आहे आणि तो उपाय ना फार अवघड आहे, जर तू करू शकशील तर. आणि तो जर उपाय तू 5 दिवस केलास ना तर मी 100% गॅरंटी देऊन सांगू शकतो की तुला मूल होणार म्हणजे होणारच. आणि तुला मूलच होणार, मुलगाच होणार, मुलगी होणार नाही आहे. आणि जर मुलगी झाली तर तिला मी सांभाळणार, बघ इतकी गॅरंटी मी तुला देतो. आता ती जे नंदा आहे ती म्हणली की बाबा तुम्ही म्हणसाल तसं मी करायला तयार आहे, पण नेमकं मी करू काय. तो बाबा म्हणला की बघ, आता तू बाळातीन झालेली आहेस, महिनाभर झालेला आहे तुला, तुझं शरीर पूर्णपणे ओलं आहे. तुला काय करावं लागेल, नवऱ्यासोबत तुला संबंध करावे लागतील. आणि तिच्यासोबत झाले की एखादा असा पुरुष शोधावा लागेल की ज्याच्यासोबत तुला संबंध बनवता येतील. म्हणजे की एकदाच बनवायचे, अनोळखी पुरुषासोबत ज्याच्यासोबत तुझं काहीच घेणं देणं नाही आहे. एकदा बनवायचे आणि त्याला सोडून द्यायचं. आणि हे 2 कामं झाल्याच्या नंतर तुला प्रत्येक अमावस्येला रात्री 12 वाजता एक पूजा करावी लागेल. एक नारळ घ्यायचं, त्याला लाल कपड्यामध्ये बांधायचं, हळद कुंकू घ्यायचं, तांदूळ घ्यायचे आणि ते घेऊन तुझ्या घरासमोर जो छोटासा आड आहे त्या आडाला पूजायचं रात्री 12 वाजता. आणि ही क्रिया सलग 4 दिवस करायची. आणि 5व्या दिवशी, त्या दिवशी मात्र तू नारळ घ्यायचं नाही आहेस. त्या दिवशी एक बोकड आणायचं, छोटंसं बोकड्याचं पिल्लू असतं ना, बकरीचं पिल्लू. जास्त काय मोठं बोकड आणायचं नाही, कारण की त्याचा जीव घेणं फार अवघड जातो. तर बकरीचं पिल्लू आणायचं छोटंसं, पण तो बोकड असला पाहिजे. त्याला आणायचं आणि त्या नारळाच्या जाग्यावर त्याला न्यायचं, त्याची पूजा करायची, त्याचं नरडं कापायचं आणि त्याच्या नरड्यामधून जे पण रक्त बाहेर येणार आहे ते रक्त एका वाटीमध्ये घ्यायचं. त्या वाटीमधलं अर्ध्याच्या वर रक्त तू प्यायचं आणि त्याच्यामध्ये जरासं जे रक्त राहिलेलं आहे ते रक्त तुला तुझ्या मुलीला पाजायचं. आणि त्या रक्तामधले फक्त 2 थेंब तुझ्या नवऱ्याला पाजायचे. ही तुझी लास्टची पूजा. आणि लक्षात ठेव, हे रात्री फक्त 12 वाजता करायचं.
आणि जर तुला कोणी बघितलं, तुला कोणी अडवलं आणि ही जर पूजा थांबली तर याद रख, तुझा जीव जाऊ शकतो, नाही तर तुझ्या मुलीचाही जीव जाऊ शकतो. कारण की ही पूजा फार भयानक आहे. आणि असंही जर तू रात्री 12 वाजता पूजा करताना आढळलीच कोणाला तर लोक थांबणार नाहीत. लोकांना कळेल की ही हडळ आहे, ही जादूटोणा करणारी बाई आहे, करणारी बाई आहे, सरळ तुला जाळून टाकतील. ही तुझी जिम्मेदारी. आणि जरी तुला तसं काही केलं नाही तर माझं नाव येता कामा नये. ही महिला थोडासा विचार करते आणि हो म्हणते, मी करायला तयार आहे. तर ही महिला आपल्या घरी येते. घरी आल्याच्यानंतर खूप विचार करते. नंदा खूप विचार करते, काय करावं काय नाही, काय करावं काय नाही. पण ती जे प्रॉब्लेम आहे ना, ती प्रॉब्लेम हिच्या डोक्यामध्ये इतकी जास्त घुमत होती की हिला ती हो आणि करावंच असं वाटत होतं. किती जरी मन नाही नाही म्हणलं ना तर तिचं असं डोकं म्हणायचं की नाही नाही करूच याच. काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये, रात्री 12चा तर टाईम आहे. एरी पण रात्री 9 वाजले की सगळेजण झोपी जातात. आणि राहिला संबंध बनवायचा प्रश्न, एक तर नवराच आहे आणि एक बघू करू काहीतरी. मग हिने सुरुवातीला पाऊल उचललं. नवऱ्यासोबत तिने संबंध बनवला, नवऱ्यानेही बनवला. आणि दुसऱ्या दिवशी तिने शेतामध्ये जाऊन शेतामध्ये काम करणाऱ्या गड्याशी संबंध बनवला, त्यानेही बनवला. आणि ही आपल्या घराकडं आली. आता पहिली अमावास्या आली. पहिल्या अमावास्येला जसं महाराजाने सांगितलं, नारळ घ्यायचं, लाल कपड्यामध्ये बांधायचं, बाहेर जायचं, जे घरासमोर छोटासा आड आहे त्याला पूजा करायची आणि तिथं ते नारळ फोडायचं. आणि ते नारळ फोडायचं कसं, लाल कपड्यामध्ये बांधलेलंच राहू द्यायचं, त्याच्यावर हळद कुंकू लावायचा, तांदूळ वाहायचे. एक मंत्र सांगितलेला होता, त्या मंत्राचा उच्चार 15 वेळेस करायचा. आणि 15 वेळेस झाल्याच्या नंतर ते नारळ दुसऱ्या गोट्याने त्याच्या वर गोटा मारायचा आणि फोडायचं. आणि ते फोडल्याच्या नंतर त्या नारळाला ओपन करायचं. त्या नारळामधले जितके पण नारळाचे तुकडे आहेत ते घ्यायचे आणि त्या विहिरीमध्ये टाकून द्यायचे, सगळे टोटल. आणि ते नारळ बांधून एकाच ठिकाणावर नेऊन ठेवायचं, जोपर्यंत 4 नारळ होणार नाहीत आणि 5वं त्या बोकड्याचं मुंडकं त्या नारळाच्या जागेवर जाणार नाही. आणि ज्यावेळेस ते 5ही एकत्र येतील त्यावेळेस ते उचलायचं आणि नदीमध्ये नेऊन फेकून द्यायचं. अशा प्रकारची एक क्रिया होती. तर पहिल्या अमावस्येला ती उठली आणि जे काय त्या तांत्रिकानं सांगितलं होतं सेम तशाच प्रकारे तिनं केलं. पहिली अमावस्या गेली, दुसऱ्या अमावस्येला उठली तेव्हाही तिनं तसंच केलं आणि गेलं. असं सलग 3 अमावस्या गेले. पण 4थ्या अमावस्येला तिचा पाठलाग करत तिची सासू उठली. कारण की दुसऱ्या अमावस्येपासून तिच्या सासूच्या कानावर मंत्र वाचण्याचे आवाज येत होते, छोट्या बाळाचे रडण्याचे आवाज येत होते. आणि हे तिच्या सासूला कळत होतं, पण तिच्या सासूची हिंमत झाली नाही. पण दुसऱ्या वेळेसपासून तिच्या सासूनं थोडं लक्ष दिलं तर हिची सून घरामध्ये दिसली रात्री 12 वाजता. त्यावेळी तिच्या सासूच्या मनात थोडासा डाऊट आला आणि थोडंसं म्हणजे काळू म्हटलं की नेमका हा प्रकार चाललाय काय. तर 4थ्या वेळेस ती जे नंदा आहे ती आपल्या पलंगावरून उठली, नारळ घेतलं, लाल कपड्यामध्ये बांधलं, तांदूळ घेतले, कुंकू घेतलं, हळद घेतली आणि आपल्या देवपाटापासून म्हणजे जे काय सामान आहे ते सगळं घेतल्याच्या नंतर ती तिच्या देवघरामधून बाहेर पडली. तसं तिची सासूही तिच्या रूममधून उठली आणि दुरून नंदाकडं बघायला लागली. जी नंदा होती ती नटून थटून चांगल्या पद्धतीनं तिच्या हातामध्ये त्या वस्तू घेऊन बाहेर निघली. आता नंदा जशी बाहेर पडली ना तसं तिला विचित्र वाटायला लागलं. जसं अगोदर 3 वेळा केलं तशी फील नंदाला आलीच नाही. तिला फार विचित्र वाटायला लागलं, तिला ओशाळल्यासारखं वाटायला लागलं, तिला अलग प्रकारची भीती वाटायला लागली. आता तिला माहिती नव्हतं की आपल्यासोबत नेमकं होणार काय आहे. पण तिला असं वाटत होतं की बाबा जशी जशी पूजा संपत येते ना तशी तशी काही शक्ती वगैरे आहे ती निर्माण होत असेल आणि त्या शक्तीची जी वाईब आहे ना ती हिला येत असेल. त्यामुळं भीती, थोडंसं गारवटपणा, थोडंसं नर्वसपणा तो अंगामध्ये येत असेल असं तिने विचार केला. मग नंदा हळूवार त्या आडापाशी जाते, बसते, मांडी घालते, पाठ ठेवते, त्याच्यावर सगळी पूजा करते आणि ती मंत्र वाचायला चालू करते. तिनं जसे मंत्र वाचायला चालू केले ना तिची जी सासू आहे ती तिच्या नवऱ्याला उठवते, तिच्या सासऱ्याला उठवते, तिच्या दिराला उठवते, दिराच्या बायकोला उठवते, घरामध्ये जितके पण मेंबर्स आहेत त्या सगळ्यांना उठवते.
आणि सगळ्यांना घेऊन घराच्या बाहेर येते. नंदाचं इकडं चालू, मांडी घालून मंत्र वाचणं. तिची ती छोटी मुलगी आहे, ती जवळ होती, ती तिथं जराशी रडतीये थांबतीये. आणि नंदाचं चालू, अजिबात तिच्याकडे बघत नाही आहे. मग काही वेळाच्या नंतर तिचा जो नवरा आहे त्याला राहावलं नाही. तो सरळ तिच्यापाशी जातो, तिच्या केसांना पकडतो आणि वर उचलतो. उचलल्याच्या नंतर नंदा आरबळते. मागं बघितलं तर सगळा परिवार जागे झालेला, सगळा परिवार माझ्याकडे बघतोय. नंदाचे हार्टबीट वाढलेले असतात, तिच्या अंगाला घाम सुटतो. नंदा बोलण्याचा प्रयत्न करते, पण नंदाच्या घरचे जे असतात त्या अजिबात ऐकायच्या परिस्थितीमध्ये नव्हते. फार बेकार परिस्थितीमध्ये होते. म्हणजे त्यांना असं काही वाटतच नव्हतं, त्यांना काही असं ऐकायचंच नव्हतं. नंदाचा जो नवरा आहे तो बेदम तिला मारायला लागला. मग मारल्याच्या नंतर सगळी शांत झाली. नंदाला विचारलं की तू असं का केलंस? तू जादूटोणा करतेस, तू मंत्र उच्चारतीयस, थांब, सगळ्या गावाला जागी करतो आणि तुला जाळूनच टाकतो. त्यावर नंदा हात जोडायला लागली. अहो माझा ऐका तर खरं, नंतर तुम्हाला जे काय करायचं ना ते तुम्ही करा. मग तिचा जो नवरा आहे तो म्हणतो का काय ऐकायचं तुझं सांग. नंदा म्हणते मी एका तांत्रिकाकडे गेलते, त्यानं अशी पूजा करायला सांगितली आणि त्या पूजेचं जे फळ आहे ना ते मला मुलगा होणार आहे असं त्याने सांगितलं. मी फक्त मुलाला जन्म देण्यासाठी हे काही जे काही प्रकार आहे ना हा सगळा काय प्रकार करते. तर माझा विश्वास ठेवा, माझ्यावर तुम्ही असा अन्याय नका करू. आता नंदाचं असं बोलणं ऐकल्याच्या नंतर तिच्या नवऱ्याच्या मनामध्ये लालूच निर्माण झाली की जर असं असेल तर काय अडचण आहे आणि याच्यामध्ये असंही कोणाला काय कळतंय. मग तिच्या नवऱ्याच्या पूर्ण परिवाराने विचार केला आणि त्यांनीही या गोष्टीमध्ये नंदाचा साथ देण्यासाठी सुरुवात केली. मग नंदानं जे राहिलेले मंत्र आहेत ते सगळे मंत्र वाचले, पूजा पूर्ण केली आणि घरामध्ये गेले. घरामध्ये गेल्याच्या नंतर सगळेजण सुरळीतपणे विचार करू लागले. आता ही 4थी पूजा होती, जी लास्ट पूजा होती ना ती आता बकऱ्याची राहिलेली होती. दुसरी अमावस्या आली, म्हणजे 4थी अमावस्या आली. 4थ्या अमावस्येला तिच्या स्वतः नवऱ्याने जाऊन बकरं आणलं. बकऱ्याचं छोटंसं पिल्लू नंदापाशी दिलं. तिला म्हणला की जाई याला घेऊन पूजा कर. नंदा रात्री 12 वाजता उठली, बकऱ्याला घेतलं, आपल्या मुलीला घेतलं, तिथं पूजा केली आणि तिथे त्या बकऱ्याचं मान कापली, त्याचं रक्त बाहेर काढलं, अर्धी वाटी इनं पिलं, 2 थेंब मुलीच्या तोंडामध्ये टाकलं आणि 2 थेंब नवऱ्याला प्यायला लावलं. तिथं ती पूजा संपली. पूजा संपल्याच्या नंतर काही महिन्यानं 2 ते 3 महिन्यानं नंदाला पुन्हा दिवस गेले. दिवस गेल्याच्या नंतर तिला सगळेजण चांगल्या पद्धतीनं वागवायला लागले, चांगल्या पद्धतीनं तिला ट्रीट करायला लागले. कारण की सगळ्यांना माहिती होतं ना की आता आपण पूजा केली आहे, पूजा झाल्याच्या नंतर जे काय होणार आहे, आता मुलगा होणार आहे, मुलगा झाल्याच्या नंतर सगळेजण खुश होणार आहेत. पण त्यांना माहिती नव्हतं की समोर आता नेमकं होणार काय आहे ते. 9 महिन्याच्या नंतर नंदाची डिलेवरी झाली आणि नंदाची ज्या वेळेस डिलेवरी झाली त्यावेळेस सगळ्यांना कळालं की आता नंदाची डिलेवरी झाली. सगळेजण नंदाकडे गेले, बघितलं तर सगळ्यांची मनं शांत झाली. कारण की नंदाला मुलगा झालेला असतो. तिचा जो नवरा आहे तो सगळ्या गावात पेढे वाटतो. तिच्या सगळ्या परिवारामधले सगळे लोक खुश राहतात. पण त्यांना माहिती नसतं तो जो मुलगा झालेला असतो तो पूर्णपणे श्रापित असतो. आणि त्याला श्राप या कारणामुळं लागलेला असतो कारण की 4थी पूजा ज्या वेळेस नंदा करत होती त्यावेळेस या सगळ्यांनी तिच्या पूजेमध्ये भंग टाकला. तिला सगळ्यांनी बघितलं, तिची पूजा थांबवली आणि नंतर तिने परत पूजा केली. जे त्या पूजेमध्ये गॅप पडला होता त्या गॅपमध्ये एक असा श्राप त्या नंदाच्या लेकराला लागला, त्या मुलाला. आणि हे कोणालाच माहिती नव्हतं. सगळेजण आंधळे झाले होते की आमच्या घरामध्ये मुलगा जन्मला आहे. सगळेजण खुश, नंदा खुश, नंदाची आई खुश, नंदाचे बाबा खुश, नवरा खुश, ननंद खुश, देर खुश, देराची बायको खुश, सासू सासरे खुश, पूर्ण ते घर खुश. इतकं की त्यांच्या सुखाचा ठिकाणाच राहत नव्हता. इतकं सुख त्या सगळ्यांना भेटत होतं, इतके खुश ते सगळेजण होते. आता काही दिवस होतात, पूजा वगैरे होतात आणि सगळं झाल्याच्या नंतर अचानक जो नंदाचा नवरा आहे तो बिमार पडायला लागला. आणि बिमार अशा पद्धतीनं पडला की तो बाहेरून तर सगळा सुरळीत दिसू लागला
पण आतून बिमार पडला. आता तुम्हाला कसं सांगू, तिचा जो नवरा आहे, त्याच्या नवऱ्याचा जो काय म्हणतो आपण, जे एक महत्त्वाचा अवयव आहे, तो पूर्णपणे सडायला लागला, पूर्णपणे. आणि तो इतका कामातून गेला की त्याच्यामध्ये पू व्हायला लागला, तो बाहेर पडायला लागला. आणि त्याला जे काय नेचर असतं, जे काय शारीरिक गरज असते, ती सुद्धा त्याची भागत नव्हती, ती करायला ते कामच करत नव्हतं. आणि ही गोष्ट नंदाला आणि त्याच्या नवऱ्याला असं माहिती होती. आणि जसं जसं त्याच्यावर असर पडत होता, तसं तसं नंदाचा नवरा एकदम शरीराने असा वाळत वाळत गेला. आणि एक दिवस असा आला ज्या दिवशी नंदाचा नवरा जीव मेला, म्हणजे मरण पावला. ते मेल्याच्या नंतर लगेच सेम तसंच नंदाच्या देरासोबत झालं. तिचा देरही मरण पावला. हळूहळू करत नंदाचा जो पूर्ण परिवार आहे, त्या परिवारामध्ये जितके पण लोक होते, त्या सगळ्या लोकांना काही ना काही प्रॉब्लेम झाली. आणि ती प्रॉब्लेम अशी झाली की नेमकं शरीर संबंध आपण बनवतो ना, त्याच रिलेटेड ती प्रॉब्लेम त्या सगळ्या माणसांना झाली. आणि सगळी माणसं हळूहळू करत करत मरत गेले. आता नंदाच्या घरामध्ये फक्त नंदा आणि तिचा सासरा जिवंत होता. आणि आता त्या नंदाला देखील जी काय प्रॉब्लेम होती, ती प्रॉब्लेम यायला चालू झाली होती, म्हणजे महत्त्वाच्या अवयवावर. आणि तिच्या सासऱ्याला ते जाणवू लागलं की नेमकं हे व्हायलंय काय. मग ती जी नोकराणी होती त्यांच्या घरामध्ये काम करणारी, ती नोकराणी तिच्या सासऱ्यापाशी असंच बोलता बोलता बोलली की काका, तुमच्या घरामध्ये जे हा काय प्रॉब्लेम होत आहेत ना, याच्या पाठीमागं तुमची सून नंदाच आहे. आता असं म्हणल्याच्या नंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. कारण की त्याला माहीत होतं ना की नंदानं जे केलं आहे ते फक्त आमच्या परिवारालाच माहिती आहे. मग या नोकराणीला कसं माहीत झालं, आणि नोकराणी डायरेक्ट कसं म्हणते की या सगळ्या कारणामागं तुमची सून नंदाच आहे म्हणून. मग तो थोडासा अरबळ, आणि अरबळल्याच्या नंतर आपल्या नोकराणीला म्हणतो की तू असं कसं काय बोलू शकतेस माझ्या सुनेबद्दल, तुला हिंमत कशी आली, कुठून आली तुला हिंमत माझ्या सुनेबद्दल असं बोलायची, इथंच तुला कापून टाकेल माझ्या सुनेबद्दल अशी काय बोलली तर. मग ती नोकराणी म्हणते की इतकं काय भडकायले तुम्ही, तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे की तुमच्या सुनानं काय केलं म्हणून. आणि जरी तुम्हाला माहिती नसेल, मी सांगते, तुमच्या सुनाला मुलगा होत नव्हता, तिला मीच त्या तांत्रिकाकडे घेऊन गेले, आणि तिथं तिला ते मुलगा झाला. तसा माहीत नसेल ना तुम्हाला, तर विचारा तुमच्या सुनाला. आता याला पहिलीच माहिती होतं ना की बाबा माझ्या सुनानं नेमकं केलंय काय. मग तो शांत राहिला, आणि थोड्या वेळाच्या नंतर तिला म्हणला की हां, तू बोललीस ते बरोबर आहे. पण ती नोकराणी त्याला म्हणली की आपण हे थांबवू शकतो ना, जर हे जर नाही थांबलं ना, तुम्ही बी मरसाल, ती नंदाही बी मरल, त्या नंदाचे पोरगी बी मरल, आणि तिचं झालेलं जे नवपोरग आहे ना ते बी मरल, तुमचा सगळा कूळ मरून जाईल. मग हा म्हणलं की मग आता करायचं काय, तुम्ही माझ्यासोबत चला म्हणला त्या तांत्रिकापाशी. मग तिचा सासरा आणि ती बाई नोकराणी त्या तांत्रिकापाशी जातात आणि त्या तांत्रिकाला बोलण्याचा प्रयत्न करतात. तर तो तांत्रिक म्हणतो की बघा, ही जी पूजा आहे ना, या पूजेमध्ये नुकसान काहीच नाही आहे, पण अडचण अशी आहे, जर पूजेमध्ये काय अडथळा आला, जर ही पूजा थांबली किंवा त्याच्यामध्ये कोणी रोकटोक केली किंवा पूजा करताना दुसरं कोणी बघितलं, तर या पूजेमध्ये एक श्राप आहे. तो श्राप असा आहे, जर एखाद्या माणसावर लागला आणि त्या माणसाच्या निगडीत, त्या माणसाचे जे नातेवाईक आहेत, जे त्यांच्यापाशी थांबतात, त्या नातेवाईकांना तो श्राप पूर्णपणे जिवंत मारतो आणि नंतर त्या माणसाचाही जीव घेतो. आणि जर असं झालंच, श्राप लागलाच, आणि तो श्राप कसा ओळखायचा ते पण मी तुम्हाला सांगतो. श्राप असा आहे, तो त्या श्रापामध्ये नेमकं त्याच अवयवाला प्रॉब्लेम होता, जे अवयव मानसिक म्हणजे शारीरिक सुखाचा आनंद घेते ना माणूस, त्याच जागेवर तो श्राप लागतो, आणि तिथूनच ते माणूस मरण्याच्या वाटाकडे जातो. कारण की हे जे पूर्ण प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया फक्त त्याच कारणापासून चालू झालेली असते. जेव्हाच प्रक्रिया चालू करायची असते, त्यावेळेस त्या स्त्रीनं तिच्या नवऱ्याला आणि एक अननोन पुरुषासोबत संबंध बनवायला पाहिजे, तेव्हा ही प्रक्रिया चालू होते. आणि ही प्रक्रिया शेवटही याच पद्धतीने होते. जर कुणं टाळलं, जर कोणी अडचण आणली, कुणी बघितलं पूजा वगैरे करताना, तर हा श्राप लागू होतो. आणि जर हा श्राप लागला, तर या श्रापाला संपवण्याचं एकमेव असं एकच उपाय आहे, आणि तो उपाय म्हणजे ज्या माणसाने ही पूजा केली आहे त्या माणसाचा बळी द्यायचा. आणि त्याचा बळी असा द्यायचा
की त्या माणसाला त्याच विहिरीमध्ये जीव द्यायचा, तेव्हा हा श्राप तिथंच संपतो आणि तुमचं जे काय कुळ आहे ना ते सगळं काही सुरळीतपणे वाचतं। आणि जर हे श्राप तुम्ही संपवला नाही तर तुमचं सगळं कुळ मरून जातं। आता तिच्या सासऱ्याला माहीत झालं की बाबा आपले तर आता सगळे फॅमिली मेंबर्स मेलेले आहेत, जो काही आहे तो कुळ वाचवण्यासाठी तो एक मुलगा आणि ती एक मुलगी आहे, आणि आता माझं काय, माझं तर अर्ध गेलं आहे आणि आता तर मी मरणार आहे, आणि त्यांना जर वाचवायचं असेल तर मला तिला संपवावं लागेल, असं त्या म्हाताऱ्याचं म्हणणं झालं। पण अडचण अशी झाली की तिची नंदा होती, तिचा जीव इतका जास्त त्या मुलामध्ये होता की खूप 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 भयानक पद्धतीनं। मग एक दिवस तिचा सासरा आणि नंदा घरामध्ये झोपलेले होते। सासरा अर्ध्या रात्री उठतो आणि हातामध्ये काठी घेतो आणि नंदाच्या डोक्यामध्ये जोरात मारतो। नंदा तिथं बेहोश होते। तिचा सासरा नंदाला उचलतो आणि घराबाहेर जो आड आहे त्या आडामध्ये फेकून देतो। नंदा त्या आडामध्ये मरून जाते। दुसरा दिवस उजाडतो, लोकांना तिचा सासरा बोलावतो, लोकांना ते मृतदेह बाहेर काढायला लावतो, तिचा अंतिम संस्कार वगैरे सगळं काय होतं, सगळं काय सुरळीत सगळं संपून जातं। आणि ह्या ज्या रात्री केलेलं असतं ना, याच्या ठीक 12 दिवसाच्या नंतर अमावस्येची रात्र येणार होती। आता या म्हाताऱ्याला माहिती नव्हतं की आता पुढं काय होणार आहे म्हणून। याला वाटलं की आता सगळा श्राप संपलेला आहे, माझं कुळ वाचलं आहे, जितकं पण नुकसान झालं आहे ते होऊ द्या, झालं तर झालं, मग माझं जे कुळ आहे ते संपलं तरी नाही, कमीत कमी आता तो पुढे तरी जाईल, माझी पिढी तरी पुढं जाईल, माझा नातू आहे, माझी नातव आहे, यांना मी चांगल्या पद्धतीने जगवेल, आणि हे मोठं झालं की याचं लग्न करून दिलं की आपण कधीही मरून जाणार। मग 12 दिवसाच्या नंतर अमावस्या येते आणि त्या अमावस्येला जे वातावरण असतं ते फारच विचित्र पद्धतीने बदललेलं असतं। आता घरामध्ये तो एकलाच, त्या नंदाचा सासरा, ती छोटीशी मुलगी आणि ते छोटंसं बाळ, मुलगा, त्या घरामध्ये हे तिघंच जण। घर फार मोठं होतं, फार मोठं, आणि त्या घराला पूर्ण सागवानाचे दरवाजे, सागवानाच्या खिडक्या आणि माळवदाचं घर होतं। पण त्या रात्री जे वातावरण होतं ना ते इतकं विचित्र आणि इतकं वेगळं होतं की ते आजपर्यंत त्या नंदाच्या सासऱ्याने तसं वातावरण अनुभवलं नव्हतं। बाहेर जर तिचा सासरा आला तर इतका गारवा होता की जसं की एखाद्या एसीमध्ये तो उभा राहिला आहे। आता त्या काळात एसी तर तेवढं कोणी यूज नाही करायचं, पण मी आत्ता तुम्हाला सांगतो की जशा प्रकारचा गारवा होता ना तो तशा प्रकारचा गारवा होता तिथं। असा होता की जसं एसीमध्ये उभं राहिलो आहे। आभाळामध्ये एक विचित्र प्रकारची चमक होती, झाडझुडपं जे होते ते एकदम शांततेनं वाऱ्याच्या झुळकी अनुभवत होते। झाडाझुडपाचे जे पाले आहेत ते हालताना तर दिसत होते, पण त्यांचा आवाज येत नव्हता, आणि त्याला असं हुरहुर वाटायला लागलं। तो कित्येक वेळा आपल्या रूममध्ये गेला, झोपण्याचा प्रयत्न केला, त्याला झोप आली नाही। भले की ते दोन्ही लेकरं झोपलेले होते, आणि त्याला झोप न आल्यामुळं तो बाहेर अंगणामध्ये येऊन उभा राहिला होता। आता मला तुम्ही सांगा, एखाद्या माणसासमोर त्याचे पूर्ण लेकरं मरत आहेत आणि त्या माणसाने स्वतः आपल्या सोनाला मारलं आहे, तर त्याच्या डोक्यामध्ये थोड्याफार गोष्टी तर त्या येणारच ना, आणि त्या गोष्टी जर डोक्यामध्ये आल्या तर माणसाला झोप कशी येणार? थोडंसं इमॅजिनेशन करून बघा, इतका भयानक प्रकार जर कोणाच्या घरामध्ये घडला तर त्याची अवस्था काय होईल? तर तशा प्रकारची त्या नंदाच्या सासऱ्याची अवस्था होती, त्याला झोप येत नव्हती, आणि त्यावेळेस अमावस्येची रात्र आणि त्यावेळेसचं जे वातावरण होतं ते पण फार विचित्र पद्धतीने होतं। त्याच्या घरामध्ये जे नौकर काम करायचे ते सुद्धा त्याच्या घरी जाऊन मस्त आरामशीर झोपलेले होते। हाला की एखादा नौकर त्याच्यासोबत राहायचा, पण यावेळेस तो राहिला नव्हता, तो एकलाच घरामध्ये होता। बाहेर येऊन तो उभा राहिला, त्याला असं वाटत होतं की कुणीतरी आपल्या कानामध्ये फुसफुसते, तो थोडा भीत होता। आता जुन्या काळातला माणूस होता, त्याला भूतापिरताचं काय भेव वाटत नव्हतं, तरी पण यावेळेस आज त्याला तसं जाणवत होतं की कोणीतरी आपल्याजवळ आहे, आणि ते असं आहे आपल्याजवळ की आपला म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला त्याचा जीव घ्यायचा आहे असं त्याला जाणवत होतं। त्याला असं वाटत होतं की आज माझं मरण येणार आहे म्हणून। तेवढ्यात त्याचं लक्ष त्या समोर असलेल्या आडाकडे गेलं, आणि त्याच्या कानामध्ये काही शब्द पडायला लागले। तो तिथं बाहेर उभा, वातावरण विस्कटलेलं होतं, एकदम शांत काळोख पडलेला होता। त्या आडावर थोडा प्रकाश पडत होता, आणि तो प्रकाश त्याच्या घराच्या भिताडावर जो लाईट लावलेला होता त्या लाईटाचा होता। आड काय स्पष्ट दिसत नव्हता, पण कळत होतं की हा इथं आड आहे म्हणून। त्या आडामधलं जे पाणी आहे ते वाजत होतं, जसं आपण एखादा गोटा आडामध्ये टाकतो आणि कसं पाणी असं हलतं
त्यावेळेस कसं वाजतं तशा प्रकारचं ते पाणी वाजायला लागलं. आणि त्या वाजणाऱ्या आवाजामधून एक असा आवाज याच्या कानावर यायला लागला जसं की त्याची सून मंत्र म्हणतीये. आता यानं बघितलं होतं ना त्या चौथ्या पूजेला की बकरं कापताना सून मंत्र म्हणतीये, सगळेजण ते आजूबाजूला उभे होते. तर तसला आवाज याच्या कानावर यायला लागला. आता याला कळलं नेमकं मला असा आवाज येतोय का, याचा विश्वास बसणं, हे नेमकं असं होते काय. तो आपल्या कानाला असा झांबलतो, चोंबाळतो, असं डोक्याला मारतो, थोडंसं फ्रेश होण्याचा प्रयत्न करतो, डोळ्याला चोंबाळतो की बाबा जेणेकरून हे काय भास होत आहेत ना हे बंद होतील म्हणून. पण ते भास बंद होत नव्हते. त्याच्या घराच्या ज्या खिडक्या होत्या त्या पूर्णपणे उघडल्या, दरवाजे उघडले. हा पाठीमागं वळून बघतो तर त्याच्या घराच्या जे 2-4 खिडक्या बाहेर होत्या ना त्या उघडलेल्या दिसल्या. याचं डोकं चाललं, यार आपण तर पूर्ण खिडक्या बंद केलेल्या होत्या, दरवाजा पण आडोसायला होता, मग या उघड्यात कसं काय. हा याचं पुन्हा लक्ष त्या आडाकडं जातं, कारण की आडामधून आवाज आलेला असतो. आडाकडं बघितल्याच्या नंतर एक आड असा वर थोडासा बांधलेला असतो, तर त्या आडामधून एक डोकं वर आल्यासारखं याला दिसतं. हा थोडा ध्यान धरून बघतो, कुणीतरी त्या आडामध्ये आहे. हा गडबडीनं आपल्या घरामध्ये जातो. जी टॉर्च ठेवलेली असते ती शेलवरची टॉर्च तुम्हाला माहिती असेल मोठी असते, स्टीलसारखे पहिल्या काळामध्ये वॉचेस होत्या, म्हणजे टॉर्च होत्या. ती टॉर्च उचलतो आणि बाहेर येतो आणि त्या आडाकडे दाबतो. तो कुणीच नसतं तिथं, सगळं काही सुनसान असतं. त्याला भीती वाटायला लागते, कारण की त्या आडामधून त्या छोट्याशा प्रकाशामध्ये काहीतरी वर आल्यासारखं दिसलं याला वाटलं माझी सून वगैरे आली का काय बाबा, भूतप्रेत आलं का काय. याला भीती वाटायला लागली. हा ती बॅटरी घेऊन डगमगत त्या आडाकडे जातो, बघण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला दिसत काही नाही तिथं. तो आडाच्या जवळ जातो, आडामध्ये बघतो तर आडामध्ये काहीच नसतं, सगळं पाणी शांत असतं. आणि ते पाणी अशा प्रकारे हलत असतं की समुद्रामध्ये लाटा कशा हलतात अशा हळूहळू. आवाज नाही, आवाज अजिबात करत नव्हतं पाणी, पण ते पाणी हलत होतं हळूहळू. आणि जे आजूबाजूला जे खिंडी होत्या ना त्या खिंडीमध्ये जर ते पाणी तसं ताळलं तर त्या ताळण्याचा देखील आवाज येत नव्हता. हे फार विचित्र प्रकार होता. नॉर्मली विहिरीमधलं पाणी हलताना आवाज येतो, हालाकी पहिले येऊ लागला, पण आता तो आवाज येत नव्हता. याला विचित्र प्रकार वाटला. याला वाटलं की बाबा जाऊ द्या, जे काय आहे ना ते असू द्या, घराच्या खिडक्या वगैरे बंद करा आणि आपल्या नातवंडापाशी जाऊन झोपीचा. तो घरामध्ये जातो, दरवाजा बंद करतो, घराच्या खिडक्या पुन्हा बंद करतो. त्याला माहीत होतं की अगोदर बंद केलेल्या होत्या मी, पण खिडक्या उघड्या झाल्या कशा हे याला माहिती नव्हतं. याचं मन भिवू लागलं, तरी पण याने हिंमत करून सगळं बंद केलं आणि आपल्या रूमकडे निघाला. ज्या रूममध्ये त्याचा नात झोपलेली होती ना त्या रूममध्ये, त्याचाही दरवाजा त्याने आडा केलेला होता. तो रूमपाशी गेला, दरवाजा उघडणारच की त्याच्या कानावर आवाज आला. कोणीतरी गाणं म्हणतंय, लहान लेकराला झोपवण्यासाठी जे गाणं म्हणतो ना आपण, लल्ला लल्ला लोरी चंदनिया लुक जाना रे, अशा प्रकारचं गाणं. आता लोरी वेगळ्या पद्धतीची होती, मी तुम्हाला वेगळी सांगितली, पण त्याच्या कानावरती लोरी ऐकू यायला लागली. याला भीती वाटेल, हे काय प्रकार आहे. आता दरवाजा त्यानं आडा केलेला होता, त्यानं हळूवार दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. तर तो दरवाजाही आवाज करायला लागला, कुई. याचं मन तसं डक करायला लागलं. याच्या अंगाला पूर्ण घाम सुटायला लागला, डोळे फिरायला लागले. हा पूर्ण दरवाजा उघडतो. पलंगावर एक स्त्री बसलेली, तिच्या मांडीवर याचा नातू झोपलेला, दुसऱ्या मांडीवर डोकं ठेवून त्याची नात झोपलेली, आणि ती लोरी म्हणते, चंदनिया लुक जाना रे पल भर में. ती बाई झोलती अशी. याच्या तोंडातले शब्द तोंडात अडकले. बोलायला जावं, शरीर साथ देत नाही. पळून जावं, शरीर साथ देत नाही. काही हालचाल करावी, शरीर साथ देत नाही. अजिबात एकदम शांत, एकदम रिलॅक्स, काहीच नाही. आणि त्याच्यासमोर ती बाई गाणं म्हणते, लोरी लोरी लोरी
ती याच्याकडे बघते, हा तिच्याकडे बघतो. आता त्या रूममध्ये थोडासा प्रकाश होता, छोटासा लाईट लावलेला होता. त्या लाईटामध्ये त्या बाईचा चेहरा दिसला. तर ती बाई दुसरं कोणी नव्हतं, याची सूनच होती. पण तिचा अर्धा चेहरा सडलेला होता, जसा तिचा मृतदेह सापडला होता तसं. तिचे हात सडलेले होते, विहिरीमधल्या माशांनी तिला खाल्लेलं होतं ना, तशा प्रकारचं. आणि ती तिच्या लेकराला चोंबाळते आणि गाणं म्हणते, लोरी लोरी लोरी. आणि हळूवार तिच्या मांडीवर असलेल्या लेकराला ती असं उचलते, तिच्या तोंडापाशी आणते, एक चुंबन देते तिच्या लेकराला. तिच्या सासऱ्याकडे बघते आणि हसते. काय म्हणते माहिती आहे? तुझा कोड वाचवण्यासाठी तू माझा बळी घेतलास, असं म्हणते. आणि तिच्या हातामध्ये जे लेकरू होतं ना, त्या लेकराची मान कचा कचा तोडून खाते. आणि तिच्या समोर ते लेकरू असं पलंगावर फेकून देते. आणि जे दुसरं लेकरू मांडीवर झोपलेलं असतं त्याचीही मान ती झोपेमध्येच खाते. याच्यासमोर त्याची मेलेली सून येऊन तिचे लेकरं खाते, तरीसुद्धा याला काही करता येत नाही. हा एका जागेवर स्तब्ध राहतो आणि ती पलंगावरून उठते, हळूवार खाली उतरते, याच्याजवळ येते, याला म्हणते, वाचव तुझा गोळा आता. या घरामध्ये जे कोणी पण येईल ना, त्याचा मी असाच जीव घेईन. आणि ती नंदा तिथून निघून जाते. आणि तो जो तिचा सासरा आहे तो जाग्यावरच उभा राहतो. त्याचं शरीर त्याला साथ देत नाही आणि तो तिथं बेहोश पडतो. आणि जसा बेहोश पडला ना, तो तसाच मरून जातो. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या घरामध्ये नौकर येतात त्यावेळेस बघतात तर दोन्ही लेकरं मेलेले. तिचा सासरा तो मेलेला, पूर्ण घराचा कुळाचा नाश झालेला. गावातले लोक त्या सासऱ्याचा, त्या लेकरांचा अंतिम संस्कार करतात आणि त्या घराला कुलूप लावतात. मग कितीतरी वर्षाच्या नंतर एक स्टँडर्ड परिवार त्या घराला विकत घेतो आणि तिथं राहण्यासाठी येतो. आता त्यांना माहिती नसतं की नेमकं या घरामध्ये काय झालेलं आहे, अजिबात माहिती नसतं. पण त्यांच्यासोबत जे काय होणार होतं ते इतकं भयानक होणार होतं ना, की आता जी तुम्ही भयकथा ऐकली आहे याच्यात तरी कमी भयानक होतं. पण त्यांच्यासोबत माय गॉड, ते लवकर मरत नाही आहेत, पण त्यांच्यासोबत ज्या गोष्टी होतात त्या ते बाहेरही सांगू शकत नव्हते आणि सहनही करू शकत नव्हते. मरतात तर ते पण फार विचित्र पद्धतीने. आता तुम्हाला ही भयकथा आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या भयकथेला जितकं होईल तेवढं शेअर करा. कारण की मी तुमच्यासाठी अशा प्रकारच्या भयकथा निर्माण करतो की तुमचं मनोरंजन ना असं एकदम मनामधून व्हायला पाहिजे. तर प्लीज थोडासा सपोर्ट दाखवा. ओम नमः शिवाय मित्रांनो, आज आपल्या भयकथेचं नाव होणार आहे पंढरीची वारी. आता हे नाव ऐकल्याच्या नंतर बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये एक चित्र नक्की उभं राहिलं असेल आणि ते चित्र म्हणजे प्रत्येक गावामधून पंढरीला निघणाऱ्या दिंडीचं चित्र. पेरणीचे दिवस लागल्याच्या नंतर प्रत्येक गावामधून माणसं जमा होतात आणि पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी ते पायी पायी निघतात. तर त्याला दिंडी असं म्हणतात. आणि दरवर्षी काही भक्त असे असतात की एकाही वर्षी बारी न चुकवता पंढरीला जातात आणि विठुरायाचं दर्शन करून येतात. तर आज जी कथा मी तुम्हाला सांगणार आहे ही कथा याच वारीमध्ये जाणाऱ्या एका व्यक्तीची आहे, ज्या व्यक्तीचं नाव नारायण असं आहे. मंडळी, जो नारायण नावाचा माणूस असतो तो धड आस्तिकही नसतो आणि धड नास्तिकही नसतो. तो कधी देवळात गेला नाही, कधी देवाची पूजा केली नाही ना, कधी मनामधून तो असा म्हणला की बाबा हां देव आहे म्हणून, असा कधीच तो म्हणला नाही. कारण की त्याच्यापाशी अशी एकही गोष्ट नव्हती जी की माणसाला सुख नाही देऊ शकणार. सगळ्या गोष्टी त्याच्यापाशी होत्या. जेवढ्या गोष्टी माणसाला सुख देऊ शकतात त्या सगळ्या गोष्टी त्या माणसापाशी होत्या.
धन दौलत, लेकरांच्या बायका, सुना, पोरं, स्वतःची बायको, या सगळ्या काही गोष्टी त्याच्यापाशी होत्या. असं नाही की समजा हे नाही ते नाही ते नाही नाही, सगळ्या गोष्टी टोटल एका माणसाला सुखी ठेवण्यासाठी ज्या गोष्टी लागतात ना त्या सगळ्या. मग या माणसाचं एक असं म्हणणं होतं की बाबा मी माझ्या आयुष्यामध्ये जे काही कमावलं आहे ना ते स्वतःच्या हिमतीवर कमावलं आहे, ना की मला घर बसल्या देवाने दिलं आहे. आणि खरंच त्या माणसाजवळ सुरुवातीला काहीच नव्हतं. त्याने हळूहळू सगळं काही कमावलेलं होतं. चांगला धंदा टाकला होता, चांगलं घर उभं केलं होतं, शेती घेतली होती, लेकरांचं शिक्षण चांगलं केलं, त्यांची लग्न केले, त्यांनासुद्धा लेकरं झाले, नातवांनासुद्धा चांगल्या शाळेमध्ये टाकलं. आणि हा नारायण आणि त्याच्या लेकरासंगट जितके पण त्याच्या फॅमिलीमध्ये मेंबर आहेत त्या सगळ्यांची जी लाईफस्टाईल होती तीसुद्धा एकदम बेस्ट होती. आणि नारायणचं फक्त एकच म्हणणं होतं की जे काही असतं ना ते सगळं आपल्या हातामध्ये असतं, देव वगैरे काही नसतो. त्याच कारणामुळं नारायण हा कधीच देवळामध्ये गेला नाही कधीच देवाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिला. पण असं नाही की नारायण नास्तिक आहे तर त्याच्या घरामधल्या कोणाला पूजा वगैरे करू देणार नाही. तो त्याच्या घरातल्यांना पूर्ण सूट द्यायचा. तुम्हाला कोणा देवाला जायचं आहे तिथं जा, ज्या देवाची पूजा करायची त्या देवाची पूजा करा, गावाला जेवू घाला, तुम्ही काहीही करा, मला काही घेणं देणं नाही, फक्त मला फोर्स करू नका की तुम्ही पाया पडा, असं करा तसं करा. पण ते म्हणतात ना की माणसाच्या आयुष्यामध्ये एखाद्या तरी वेळेस एक अशी वेळ येते ना त्या वेळेला फक्त आपल्याला देवच दिसतो. एक अशी वेळ येते ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं ना की जे कोणी पण आपलं आहे ते आपले आहेत आणि त्या टायमाला ते सगळेजण आपल्याला सोडून जातात. त्या टायमाला मात्र वाटतं की देव आपला आहे आणि त्याच टायमाला खरं काय ते कळतं. जेव्हा देव आपल्यासाठी काही ना काही कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये धावून येतो आणि त्यावेळेस आपल्याला साक्षात्कार होतो ना त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की मी किती चुकीचा होतो. या जगामध्ये देव नाही आहे असं म्हणणारा मला देवाशिवाय कुणाच आधार दिला नाही असं त्या माणसाला वाटतं. आता बघा जो नारायण होता त्याच्यापाशी सगळ्या वस्तू होत्या, पैसा धन दौलत जे म्हणलं ते नाते होते सगळं टोटल होतं. पण बघा एक अशी वेळ येते ना की त्यावेळेस माणूस असा खचला किंवा काही झालं की त्याच्या जवळचे जे लोक असतात ते पहिले त्याला सोडतात. खास करून तुम्ही बघितलं असेल एखाद्या घरामध्ये एखादा माणूस जेव्हा पैसा आणतो त्यावेळेस त्याला त्याची आई वडील भाऊ बहीण बायको लेकरू सगळेजण येऊन चिकटतात. इतकं गोड बोलतात की जसं की त्या माणसाला वाटतं की माझं जे पूर्ण जग आहे ना ते हेच आहे आणि भलेही पूर्ण जग माझ्या विरोधात जावं पण माझ्या घरचे ना माझा साथ कधीच सोडणार नाहीत. पण त्या माणसाने पैसा आणणं बंद करावा तेव्हा त्याला रिॲलिटी आहे ते काय कळते. मग त्याची ती माय बाप बहीण भाऊ बायको लेकरं सगळे दूर होतात. कसं आहे ना भाऊ, या जगामधल्या माणसांच्या प्रत्येक घरामधल्या माणसांना प्रत्येक स्वार्थी आहेत. रक्ताची नाती हे फक्त तोंडापुरते म्हणणारे असतात आणि तोच क्षण नारायणच्या आयुष्यामध्ये आला. आता नारायणजवळ 8 एकर शेती होती. त्यानं सगळी शेती जमा केली होती आणि 8 एकर शेती त्याने जमा करून ठेवली होती. एक धंदा होता आणि घर होतं आणि त्याचे जे जीवन होतं ना ते पूर्णपणे सुरळीत चालू लागलं. पण नारायणच्या एका चुकीमुळं नारायण आपली जी 8 एकर शेती होती ना ती दुसऱ्याच्या नावावर करतो. म्हणजे असं की त्याच्याच्याने एक चूक जी झाली होती आणि जो समोरचा माणूस होता त्याने धोक्याने जे नारायणचं शेत होतं ते त्याच्या नावावर करून घेतलं होतं. त्यावेळेस कोणती तरी अडचण होती त्यामुळं नारायणनं ते जे घेतलेलं शेत आहे ते त्याच्या नावावर करून घेतलं नाही आणि ज्या वेळेस नारायण ते शेत आपल्या नावावर करून मागत होता त्यावेळेस त्या समोरच्या माणसाने नारायणला देण्यासाठी सक्त मनाई केली की बाबा नाही, मी तुला शेत विकलंच नाही तर तू कसा घेणार आणि तुझे एवढे वर्ष माझे शेत वाहिलेस त्याचा उलट पैसा तू मला दे. आता नारायण म्हणला की यार मी तुला पैसे दिलेत, तुझं शेत मी विकत घेतलं आहे आणि तू असा का बोलतोयस. मग तो समोरचा माणूस म्हणला की सबूत काय ते दाखवा. कारण की नारायणच्या आणि त्याच्यामध्ये जो सौदा झाला होता तो फक्त एका माणसाला माहिती होता आणि तो माणूस वारला होता आणि त्याचाच फायदा उचलून तो जो समोरचा माणूस आहे तो समोरचा माणूस नारायणला लुटायसाठी बसला आणि त्याने ते केलं.
कोर्टामध्ये तो माणूस केस जिंकला, सरळ सरळ आहे ना, त्या माणसाच्या नावावर जर पूर्ण जमीन असली आणि याच्यापाशी एकही प्रूफ नाही आहे की ती जमीन मी विकत घेतली आहे, तर मग कसं याला भेटणार? आता ती गोष्ट जेव्हा नारायणच्या घरच्यांना समजली, त्यावेळेस नारायणचे जे 2 लेकरं होते ते सुद्धा नारायणच्या विरोधात गेले. नारायणची जी वाईफ होती ती सुद्धा नारायणच्या विरोधात गेली. सुना होत्या त्या सुद्धा नारायणच्या विरोधात गेल्या, की नारायणला सगळेजण तिरस्कारानं बघत होते. सगळेजण नारायणला एकदम रागीट स्वभावाने वागवत होते. नारायण काय बोलायला गेला की त्याला धावायचं, त्याला बरोबर जेवायला द्यायचं नाही आणि त्याला फार घाणेरडं बोलायचं. म्हणजे की नारायणनं जी 8 एकर शेती घेतली होती, त्याला जो पैसा त्याने दिला होता, या सगळ्या घरच्यांना म्हणणं असं झालं की या माणसाने तो पैसा कुठंतरी नेऊन घातला आणि नंतर आपल्यासमोर नाटक केलं की ती 8 एकर शेती यांनी घेतली आहे. आणि असं का नाही वाटणार? कारण की तो जो समोरचा माणूस आहे, तो समोरचा माणूस या नारायणला जितके वर्ष यांनी शेती वाहिली होती तेवढ्या वर्षाचे पैसे मागतोय. आणि तो माणूस सरळ यांच्या लेकरांना म्हणतोय की तुमच्या बापानं माझ्याजवळून ती शेती घेतली होती आणि मक्तासुद्धा दिला होता, तर त्याने उधार म्हणू त्याने वाहिली आणि माझे पैसेसुद्धा दिले नाहीत. तर सगळ्या घरच्यांना असं वाटलं की नारायण हा फार चुकीचा माणूस आहे आणि याने याच्या जवानीमध्ये पूर्णपणे पैसा लुटून टाकलेला आहे. तर सगळ्यांचा राग त्या नारायणवर बसलेला होता आणि अजिबात नारायणला कोणी चांगलं बोलत नव्हतं. मग नारायणचा एक मित्र होता, त्याचं नाव राम असं होतं. तो नारायणपाशी येतो आणि त्याला म्हणतो की काय रे नारू, तू आजकाल बाहेर दिसत नाही आहेस, मंदिरावर येत नाही आहेस, बसत नाही आहेस, गप्पा मारत नाही आहेस. नारायण म्हणला की बघ, असंही माझा 36चा आकडा आहे देवासोबत, मी जास्त काय देवावर विश्वास ठेवत नाही. तुझ्यामुळं मी मंदिरावर येत होतो, तर तू 8 दिवस झाले नुसतं भजनामध्ये मग्न झाला आहेस, तर तिथे येऊन मी काय करू? मला ऐका वाटत नाही तसं देवा वगैरेचं. आणि असंही माझ्या घरामध्ये फार मोठा कलेश चालू झालेला आहे. आता अशी एखादी गोष्ट जर गावामध्ये एखाद्या घरामध्ये घडली ना, तर ती पूर्ण गावाने एका दिवसामध्ये होते. शहरामध्ये जर शेजारच्याचं मर्डर जरी करून लपवलं ना, तरी पण 1-2 महिने सापडत नाही. पण गावामध्ये तसं नसते. गावामध्ये एक छोटीशी गोष्ट पूर्ण गावाला माहीत होते. तर नारायणची जी ही परिस्थिती होती ती त्याच्या मित्राला माहिती होतं आणि त्याचा मित्र दिंडीमध्ये पंढरपूरला जाणार होता 2 दिवसाच्या नंतर. तर तो नारायणजवळ आला, नारायणला त्याची तब्येत पाणी वगैरे विचारू लागला. तर नारायण म्हणतो की का नाटक करतोय? तुला माहिती आहे ना, तुला कळालं असेल, सगळ्या गावाला कळालं की माझ्यासोबत काय झालं आहे आणि तू आहेस की कशी तब्येत आहे, तू येत नाही आहे, असा नाराज चेहरा का पडला आहे, असा विचारतोयस. तू मित्र आहेस का दुश्मन आहेस माझा? मग नारायणचा मित्र जो आहे राम, तो म्हणतो की अरे नारू, मला माहिती आहे रे, तुला जे प्रॉब्लेम होतात ना त्या सगळ्या काही मला माहिती आहेत. पण आता कसं आहे, तुझ्या घरचे तुला बरोबर बघत नाहीत, तुझी बायकोही तुझ्या साथीला नाही, तुझे लेकरंही तुला तिरस्काराने बघतायत. तर माझं जर ऐकशील तर थोडाफार फायद्यात राहशील. नारायण म्हणला तुझं काय ऐकायचं आहे? तुझं ऐकतोय ना, तू माझा क्लोज फ्रेंड आहेस, माझा जिगरी आहेस तू. आणि खरंच नारायण पूर्ण गावामध्ये त्या एका मित्राचाच ऐकत होता आणि तोही नारायणचा ऐकत होता. तर तो याला म्हणला की बघ, गोष्ट थोडी किचकट आहे, पण तुझं मन ना एकदम फ्रेश होऊन जाईल जर तू माझी गोष्ट ऐकलीस तर. नारायण म्हणला काय ते बोल की, आता इतका कोळ्यामध्ये का बोलतोयस? मग त्याचा मित्र म्हणला की बघ, मी 2 दिवसाला पंढरपूरला निघतोय, जसं की दरवर्षी वारी करतो ना मी तसं. नारायण म्हणला हा, तर मग राम म्हणला की तू चाल. नारायण म्हणलं की यार तुला आवडत नाही ना, तुला माहिती आहे ना की मला आवडत नाही आहे म्हणून, तरी मला म्हणतोय तू चाल. आता त्याचा मित्र जो राम आहे तो म्हणतो की बघ, असंही ना गावामध्ये तू फक्त मलाच बोलतोस आणि मी तुला. मी दिंडीला गेल्याच्यानंतर तू एकला पडशील आणि तसंही प्रत्येक वर्षी तुझी बायको, तुझे लेकरं, सगळे परिवार तुला चांगलं बोलायचे. पण गेले 8 दिवस झाले तुझ्यासोबत जो प्रकार होतोय तो मला माहिती नाही असं तुला वाटतंय का? बरं ठीक आहे ना, तू देवासाठी येऊ नकोस, तू काय कर, फक्त आजूबाजूचा जो निसर्ग आहे त्याचा आनंद घेत घेत चाल माझ्यासोबत, अरे फार मजा येईल. मग नारायण म्हणलं की खाण्यापिण्याची सायसोय, अरे तू त्याचं टेन्शन घेऊ नको. अरे या जगामध्ये कितीतरी असे भले माणसं आहेत जे एकही घंटा वारकरी माणसाला उपाशी राहू देत नाहीत, काहीच नाही. तू झेंडा पण घेऊ नको हातामध्ये, तू फक्त माझ्यासोबत चाल. बघ आपण दोघं सोबत राहू, निसर्गाचा आनंद घे आणि जी मजा येते ना पायी चालण्याची ती पण तुला समजेल. मग तू प्रत्येक वर्षी यायला लागशील माझ्यासोबत.
नारायण थोडासा विचार करतो, यार हा बोलतोय ते बी खरं आहे, त्यानिमित्तानं आपल्याला पंढरपूर तरी बघायला भेटेल. आणि नारायणला फिरायचा पण खूप मोठा शौक होता, पण तो देवस्थानी जायचा नाही, तो असाच कुठं पण फिरायचा. तर नारायणने विचार केला की ठीक आहे येतो. तसे माझ्या घरचे माझ्या विरोधात गेलेले आहेत, कोणी सरळ बोलत नाही आहे, टायमावर चहा पण देत नाही आहेत, जेवण मागितलं तर त्याच्यातही ते आऊ आऊ करून करून ते जेवण देत आहेत. म्हणजे नारायणला असं वाटलं की यार मित्रासोबत गेलेलंच बरं, थोडे शांतीचे क्षण तरी आपल्याला भोगायला भेटतील. तर मग 2 दिवस जातात आणि 2 दिवसाच्या नंतर त्याच्या मित्राची म्हणजे रामची वारी निघते. मग रामसोबत नारायण पायी पायी निघला. आता निघल्याच्या नंतर पहिले 2-3 दिवस तर नारायणचे पाय फार जास्त दुखले. आता ते दुखणारच ना. तर नारायणचे पण फार पाय दुखले, इतके दुखले की बघायचं कामच नाही. आणि जो नारायण होता तो संध्याकाळी झोपला की सकाळी फार उशिरा उठायचा, 8, 9, 10च्या दरम्यान. आता या 2-3 दिवसामध्ये इतकी परेशानी, झोपणं नाही बरोबर, काय नाही, तो त्याला त्रास व्हायला लागला. आणि तो प्रत्येक घंट्याला ना रामाच्या नावानं तो असा कुथायला लागला. काय रे मला तुला आणलं तिथं, त्यांच्या शिव्या खाल्ल्या असत्या तर बरं झालं असतं, किती त्रास व्हायला या. चालू चालू माझे घोटे दुखत आहेत, माझे टाचा दुखत आहेत, माझे तळपाय दुखत आहेत, पण मी अजून पोहोचत नाही आहे. अरे याच्यापेक्षा एखाद्या एस टीमध्ये जर जाऊन गेलो असतो ना, आपण आलो असतो तरी बरं झालं असतं. राम म्हणला की अरे तू थांब थोडासा, तू चल तर. मग 5व्या दिवशी नारायण, त्याचा मित्र आणि ती पूर्ण दिंडी एका गावामध्ये थांबते आणि तिथं त्या दिंडीला मुक्काम करायचा असतो. तर जो नारायण आहे तो त्याच्या राम मित्राला म्हणला की बघ मी ना 4 दिवस झाले फार थकलो आहे, माझी ना सहनशक्ती नाही आहे की आता मी समोर जाणार किंवा येणार म्हणून. खूप खूप भयानक पद्धतीनं पाय दुखत आहेत. मी काय करतो, थोडंसं साईडला जाऊन झोपी जातो. जरी मला जाग आली ना, म्हणजे जरी तुम्ही लवकर उठले ना, मला नको उठवू यार. मग घंट्याभराच्या नंतर तू जा आणि मला कॉल कर, मग मी उठतो. नारायण रामला असा म्हणला. राम म्हणला ठीक आहे, काय काय प्रॉब्लेम नाही, तू म्हणशील तसं मी करतो. मग जो नारायण आहे तो थोडासा दूर जाऊन झोपी गेला. त्याच्याजवळ एक छोटासा मोबाईल होता आणि रामजवळ पण छोटासा मोबाईल होता. थोडीशी छोटीशी थैली, ज्या थैलीमध्ये थोडंफार सामान ती अडकवायची. त्या रात्री झोपले. झोपल्याच्या नंतर सकाळ होते. सकाळ झाल्याच्या नंतर नारायण उठतो, इकडं तिकडं बघतो. ज्या जागेवर दिंडी होती त्या जागेवर दिंडी नव्हती. आता सगळं सामसूम झालेलं होतं, तिथं कुणीच नव्हतं. आणि तो आपल्या गटाळी मग ती मध्ये बघतो तर सकाळचे 8:30-9च्या दरम्यान झाले होते. तर जो नारायण आहे त्याला वाटलं की आता मित्र आपला गेलाय समोर, तर त्याला फोन करावं कुठंपर्यंत गेलात म्हणून. तो आपल्या खिशामध्ये हात घालतो तर त्याचा मोबाईल नसतो. त्याने आपल्या उशाला घेतलेली जी झोळी होती ती बघतो तर त्या झोळीमध्ये काहीच नसतं, सगळं सामान गायब झालेलं असतं. म्हणजे सरळ सरळ म्हणायचं म्हणजे नारायणची चोरी झालेली असते. नारायण पूर्णपणे असा एकदम म्हणतात ना त्याला असहाय्य, तशा प्रकारचा तो झाला. आता जो नारायण आहे तो कणकण समोरच्या बाजूला निघाला, जिकडे दिंडी गेलेली आहे तिकडं रस्त्यानं. आणि तो इतक्या फास्ट चालायला लागला की त्याला कुठलंही भान नाही राहिलं की म्हणजे मी मागं आहे, माझे पाय दुखत आहेत. नाही, तो सरळ सरळ चालत गेला, कारण की त्याचे सगळे पैसे त्या पिशवीमध्ये होते. पैसे घेऊन गेले, खिशामधला मोबाईल घेऊन गेले. नारायणला काही समजलं नाही, सगळी चोरी झाली. मग दिंडी समोर चालते, नारायण दिंडीच्या पाठीमागं चालतो एकलाच. हा रस्त्यानं, याच्याजवळ टाळ नव्हता, ना कुठला झेंडा नव्हता, कुठलंच नव्हतं. याचे जे कपडे होते ते सुद्धा नॉर्मल कपडे होते, कारण की नारायणला आवडत नव्हतं टाळ, झेंडा, व्हाईट कपडे, वारकरी संप्रदाय म्हणजे जे असताना पोशाख ते घालणं ते याला आवडतच नव्हतं. मग तो समोर गेला आणि जो नारायणचा मित्र राम आहे तो फोन करू नारायणला परेशान, त्याचा फोन स्विच ऑफ येतोय. यानं जितके ट्राय करायचं तेवढं ट्राय केलं. मग याने एक विचार केला की बाबा ठीक आहे, तो गेला असेल वापस, कारण की नारायण तसा आडमुठ होता. त्याला पटलं नाही की तो लगेच कलायचा आणि कुठूनही वापस जायचा. तो फार तसा आडमुठ माणूस होता. आणि रामला माहीत होतं की त्याच्याजवळ पैसा आहे, मोबाईल आहे, तो गेला असेल आणि त्याने हटकून मोबाईल बंद केला असेल. त्याला चालण्याचा कंटाळा आला आहे, त्यामुळं मी बोलवतो म्हणून. ठीक आहे, जाऊ द्या, सोडा. मग तो टेन्शन फ्री झाला आणि तो समोर निघून गेला. पण जो नारायण आहे तो दिंडीच्या मागं निघत गेला, तो वापस नाही आला. तो पण फार जिद्दी माणूस होता. त्याला वाटलं की आता इथपर्यंत आलो ना तर जाऊयात, जितक्या फास्ट दिंडी चालते ना त्याच्यापेक्षा कितीतरी फास्ट आपण चालूयात आणि ते कव्हर करूयात. आता असं करता करताना जेवढा कालावधी पंढरपुरापर्यंत जाण्यासाठी लागतो ना तेवढा कालावधी नारायणनं आणि त्या दिंडीनं
पार पाडला. दिंडी पंढरपुरामध्ये गेली आणि 1 दिवसाच्या अगोदर नारायण लांब राहिला. नारायणला रस्ता माहिती होता पंढरपूरचा, पण तो 1 दिवस उशिरा पोहोचणार होता, कारण की तो थोडासा लेट उठला होता आणि चालता चालता तो थांबत, फास्ट चालत, थांबत, फास्ट चालत अशा प्रकारचा गेला होता. आता माणसाला किती जरी वाटलं ना की मी किती पण फास्ट चालतोय, तर माणसाला कळत नाही की आपण नेमकं फास्ट चालतोय की हळूनं चालतोय. आणि दिंडीसोबत चाललं ना की हळूनं चालल्यासारखं वाटतंय, पण फार रन कटतो. तसं नारायणचा नाही झाला. नारायण 1 दिवसाच्या अंतरावर तो होता. तर दिंडीमध्ये ती आपलं पंढरपूरमध्ये दिंडी पोहोचली आणि नारायण 1 दिवसाच्या अंतरावर राहिला. रात्र झाली. रात्र झाल्याच्या नंतर संध्याकाळचे 6:30-7च्या दरम्यान झालं होतं. तर एक मोटरसायकलवाला त्या रस्त्यानं जात होता. तर त्या मोटरसायकलवाल्याने नारायणने हात दाखवला आणि त्याला विचारलं की बाबा इथून पंढरपूर आता किती लांब आहे. तो म्हणला की बस इथं जवळच आहे, जास्त काही लांब नाही आहे. नारायण म्हणलं की पायी गेलं तर किती वेळ लागेल. तो म्हणला की पायी गेलं तर कमीत कमी तुम्हाला 4-5 घंटे लागतील. 4-5 घंटे लागतील तुम्हाला इथून पंढरपूरला जायला. तर नारायणने विचार केला की ठीक आहे, संध्याकाळचे 7 वाजले, 5 घंट्याचा रस्ता आहे. रात्र आपण थोडी इथंच कुठेतरी शांततेच्या जागेवर काढूयात आणि सकाळी उठून मस्त आरामशीर जाऊयात आणि तिथं गेल्याच्या नंतर आपल्या मित्राला शोधूयात आणि त्याला जे काय आपल्यासोबत झालं आहे ते सगळं काही सांगूयात. मग नारायण तिथं गाव वगैरे बघतो. तर गाव थोडंसं लांब राहतं आणि गावाचा फाटा अलीकडं असतो. तर तो काय करतो, त्या फाट्यावरच झोपी जातो. एक छोटंसं असं वटा केलेला असतो, त्यावर देवाचा फोटो लावलेला असतो आणि त्या वट्यावर तो झोपलेला असतो. आता तो तिथं झोपल्याच्या नंतर अर्ध्या रात्री कंप्लीट तरी पण 12 किंवा 12:30 वाजले असतील, त्यावेळेस नारायणच्या डोक्यावर कुणीतरी हात फिरवल्यासारखा नारायणला आभास झाला. नारायण उठतो, इकडे तिकडे बघतो तर कुणी दिसत नाही, पण त्याला आभास झाला की माझ्या डोक्यावर कुणीतरी हात फिरवला आहे. आता डोक्यावर कुणी हात फिरवल्याच्या नंतर माणसाला लगेच कळतं की कुणीतरी फिरवलं आहे म्हणून. कसं आहे, कोणी फुकलं बिकलं तर हे तरी तेवढंसं भास म्हणतं माणूस, पण डोक्यावर हात फिरवला हे भास तर नाही ना होऊ शकत. नारायण उठतो, इकडे तिकडे बघतो तर अंधार किट्ट दिसायला लागला. रात्रीच्या किरकिऱ्या ओरडायला लागल्या. आता खेडेगावामधला रस्ता फाटा असल्यामुळं फाट्यावर कोण राहणार आहे. आता त्या फाट्यावर ना एक छोटंसं झाड होतं चिंचेचं. तर त्या चिंचेच्या झाडावर एकच फांदी अशी आडवी फुटलेली होती आणि जे बाकी चिंचेचं झाड होतं ना ते पूर्ण वाळलेलं होतं आणि जी एक फांदी फुटलेली होती ती एकच हिरवी होती. नारायणचं लक्ष त्या चिंचेच्या झाडाकडे गेलं तर त्या चिंचेच्या झाडावर काहीतरी बसल्यासारखं नारायणला दिसलं. आता नारायणजवळ काहीच नव्हतं, ना पैसा ना बॅटरी, काहीच नव्हतं. आणि जसं जसं नारायण रस्ता काटायचा तसं तसं कोणीतरी नारायणला काहीतरी खायला द्यायचं आणि ते खात खात तो यायचा. नारायणच्या पोशाखावरून हे वाटायचं नाही की तो वारकरी आहे म्हणून, फक्त तो म्हणायचा की माऊली काहीतरी खायला दे. त्याला एक टेक्निक आली होती, माऊली म्हणलं की लोक समजायचे की हा वारकरी संप्रदायामधला आहे. तर त्याला त्या चिंचेवर ना काहीतरी दिसलं बसल्यासारखं. नारायणला थोडीशी भीती वाटली, पण नारायणनं विचार केला की काय असणार असेल, एखादी साडी बिडी फेकून दिलेली बरं असतं ना, एखाद्या वेळेस झाडावर काहीतरी फेकून दिलेलं, तसा विचार केला. आणि नारायण परत असा अंग टाकला आणि डोळे लावले. डोळे लावल्याच्या नंतर त्याला काय वाटलं काय माहीत, त्याने डोळे उघडले आणि परत त्या चिंचेच्या झाडाकडे बघितलं. तर ज्या फांद्यावर ते बसल्यासारखं दिसलं होतं ते तिथं नव्हतं, यावेळेस दुसऱ्या फांद्यावर होतं. आता नारायणला थोडंसं विचित्र वाटलं, कारण की अर्ध्या रात्री काहीतरी बसल्यासारखं दिसलं आणि परत ते त्याच जाग्यावरून दुसऱ्या जाग्यावर दिसलं. म्हणजे थोडंसं विचित्रपणा वाटला नारायणला. नारायण त्या वट्यावरून उठतो आणि त्या चिंचेच्या झाडाकडे बघतो. 2-4 पावलं समोर जातो आणि हाक मारतो, कोण आहे? झाडावर कोण बसलेला आहे का? बघा, माझ्यासोबत जर मस्करी करत असाल ना तर मी फार वाईट माणूस आहे, मी गोटे मारी ना. नारायण 2 हातामध्ये गोटे घेतो आणि मारण्यासारखा असा करतो. तर ते ज्या जागेवर बसले तिथून हालत पण नाही. मग नारायणाचा हुर हुर करतो, त्याला वाटतं काय असेल तर उडून जाईल, एखादं भोपळ बिबड असेल मोठं तर, तरी पण नाही. नारायण पुन्हा 2-4 पावलं जवळ जातो आणि बघतो तर एक धुपटाची सावली कशी असते ना, साया म्हणतो आपण त्याला हिंदीमध्ये, तशा प्रकारचं तिथं बसल्यासारखं, असं उक्कड बसल्यासारखं दिसलं. असं नारायणला थोडंसं विचित्र वाटलं, कारण की त्याच्या डोक्यावरून असं पूर्ण पदर असल्यासारखा दिसला. नारायणने आपल्या हातामधला गोटा घेतला आणि त्याच्याकर मारला. ते गोटा त्या वस्तूच्या मधातून आरपार पलीकडे पडला आणि पडल्याच्या नंतर तिचे
वस्तू आहे त्याच्यातून आवाज यायला लागला, असा किर्र आवाज, असा असा विचित्र. समजा तुम्हाला कसं सांगू, मांजर असते ना, मांजर बघा एखाद्या वेळेस ओरडते असे काय 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 अशी ओरडते मांजर, तशा प्रकारचा आवाज त्या वस्तूमधून यायला लागला. आणि बघता बघता ती वस्तू तिथली गायब झाली आणि जे पहिल्या जागेवर होती ना त्या फांदीवर तिथे येली. नारायणचं काळीच धडकन केलं. म्हणजे अचानक तिथून गायब होणं इथे ना, नारायणला विचित्र प्रकार वाटला. हा काहीतरी अलगच प्रकार आहे, आपण इथून पहिले पळायला पाहिजे. नारायणचं काळीच धडधड वाटायला लागलं. त्याचे हातपाय चळचळ कापायला लागले, डोक्यामधून घाम यायला आहे. मग आता त्याला काय करावं आणि काय नाही काय सुचना. त्याला त्याच्या डोक्यामध्ये तर यायले की बाबा अशा काळामध्ये देव आपल्याला सुरक्षा देतात. मग त्याला ते देवाची हनुमान चालीसासुद्धा येत नव्हती. देवा वाचव, देवा वाचव, देवा वाचव, देवा वाचव, हे त्याच्या तोंडामध्ये शब्द चालू. देवा वाचव, देवा वाचव, देवा वाचव. आतापर्यंत विश्वास नव्हता, पण देवा आता विश्वास आहे. कारण की ज्या वस्तूवर त्याचा विश्वास नव्हता त्याच्या विपरीतची वस्तू याला दिसली ना. आणि तिथं दिसल्याच्या नंतर तो इतका भिला की बघायचं कामच नाही. जिकडं पंढरपूर आहे ना तिकडं जोरात तो धावायला लागला. आता तो ज्या स्पीडमध्ये धावतोय ना, त्याला आजूबाजूला बघितलं तर ती स्पीड दिसतच नव्हती, जसं की तो चालतोय. आणि तो जो आवाज आहे, तो जो त्या चिंचेच्या झाडावर होता, तोच आवाज त्याला खाली रस्त्यावर यायला लागला. कडकड 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 कडकड, जसं दात खात येतो असा कडकड 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 कडकड. आणि मग त्याला एक आभास झाला, जसं की कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आहे. आणि तो असा इकडं बघतो तर एकदम आणीदार हात असे त्याच्या खांद्यावरून असे खाली येत आहेत. आणि त्या हाताला इतके मोठे नख होते की नारायण त्या नखाकडे बघितलं की नारायणचे डोळे लालबडक झाले. ते नख नारायणच्या छातीमध्ये त्याने खुपसवले. नारायणने जोरात झटका दिला आणि जोरात पळायला लागला. जितकी ताकद असेल ना तेवढी. बघा तुम्हाला वाटत असेल की हा काय प्रकार आहे, पण बघा तुम्हाला एखाद्या वेळेस स्वप्न पडलं असेल, त्या स्वप्नामध्ये तुम्ही धावताय, तुमच्या पाठीमागं काहीतरी लागलेलं आहे, तुम्ही धावताय, धावण्यासाठी तुम्ही खूप जास्त प्रयत्न करताय पण तुम्हाला धावता येत नाही. कळतंय का मी काय बोलतोय ते? स्वप्न पडलं असेल तुम्हाला असं कधी, मला पडतं कधी कधी. तर स्वप्नामध्ये काय होतं माहिती आहे, आपण धावतो, खूप जोर लावून धावतो, पण आपले पाऊलच उचलत नाहीत, आपली स्पीडच येत नाही. तसं नारायणसोबत व्हायला लागलं. त्याला स्पीडच येत नव्हती. आणि अचानक त्याला एक आवाज येतो दुसऱ्या बाजूनं, ओ बुवा, कुठं चाललात एवढा घामाजोगीळ होऊन पळत पळत एवढ्या अर्ध्या रात्री? नारायण थांबतो. आणि नारायणला जी भीती वगैरे वाटत होती ना, ती एका क्षणामध्ये अशी गायब होते ना की नारायणला वाटतं की मी कायच, माझ्याजवळ काय चाललं आहे काय की. तो इकडं तिकडं बघतो. नारायण, ती जी सावली दिसत होती ती अचानक गायब झाली. आणि पलीकडून एक माणूस आला. माणूस आल्याच्या नंतर तो त्या नारायणला म्हणलं, काय बुवा, कुठं चाललात तुम्ही? आणि तो माणूस एकदम असा बेवडा, एकदम साधा बोळा, एकदम असा गैमान्या माणूस, धोतर अर्धवट मळालेलं त्याचं, हातामध्ये एवढं मोठं कडं पितळाचं घातलेलं, कानामध्ये बाळी आणि डोक्याला जो पटका बांधलेला आहे तो पुर्रा मळालेला अख्खा. इतका भांगार माणूस. त्याच्या अंगातून वास येऊ लागला नारायणला. नारायण हाताला नाकाला असा हात लावतो आणि म्हणतो, तू काय पेलाक बिलाक काय रे? तो माणूस म्हणतो, हां थोडीफार प्यावं लागते ना, झोप येत नाही मला. नारायण म्हणतो, झोप येत नाही? अशी कशी झोप येत नाही तुला? रात्र झाल्याच्या नंतर सगळ्यांना झोप येते. मग तो माणूस म्हणतो, तुला का नाही झोप आली? तो म्हणला की मला थोडीशी अडचण झाली म्हणून मला झोप नाही आली. तर तुला काही अडचण आहे? मग तो माणूस म्हणला, मग ह्याच ना, अडचणी असतात प्रत्येकाला, प्रत्येकाच्या कामं असतात. बरं तू चालला कुठं मला तू सांग. नारायण म्हणला की मी पंढरीला चाललो. मग तो माणूस म्हणतो, हा विठ्ठुरायाच्या दर्शनाला, वा रे वा. म्हणतो की छे मी कोणाच्या फिरशनाला जात नाही आहे. माझा मित्र वारीमध्ये गेला आहे आणि मी मागं सुटलो होतो, तर त्याला भेटायला जातो आहे. तर मग तो जो माणूस आहे तो माणूस त्याच्या तोंडाकडे बघतो आणि नारायण थोडासा कचाटतो. आणि कचाटल्याच्यानंतर त्यावेळेस नारायणला वाटतं की आपण जे म्हणू लागलो ना की देवा वाचव, देवा वाचव, देवा वाचव, देवा वाचव, देवानं आपल्या आयुष्यामध्ये हा माणूस घातला आहे आपल्याला वाचण्यासाठी, नाही तर आपण मरणार होतो. तेवढ्यात मग तो माणूस म्हणतो, अरे तुला छातीला काय लागलं रे, रगत दिसायले? नारायण म्हणतो की काय नाही, थोडंसं बुडलं इथं, थोडंसं काहीतरी, थोडंफार रक्त त्या नखाने बाहेर आलं होतं ना, तर त्यानं. तर मग तो माणूस म्हणतो, बघ मी पण एकला आहे, तू पण एकला आहे, आपण दोघंजण एकले आहे. मला बी पंढरपूरला जायचं आहे, तुला बी पंढरपूरला जायचं आहे. तू काम करतो का? आपण दोघं संग जाऊ. हां म्हणजे मला बी भीती वाटणार नाही, तुला बी भीती वाटणार नाही. लय भीती वाटायली मला, शपथ लय. नारायणला वाटलं की यार हे बरं आहे. पण नारायण त्याला म्हणलं की यार तुझ्या अंगातून ना लय वास यायला आहे त्या दारूचा. तू एक काम कर, तू त्या काठानं चाल, मी या काठानं चालतो. तो माणूस म्हणला, हां ओके, तू त्या काठानं चाल, मी या काठानं चालतो. तू त्या काठावर
मी या काठावर. मग नारायण आणि तो माणूस पंढरपूरच्या जवळ जातात. रात्रीच पैदल पैदल, ते थांबत नाहीत. पंढरपूरच्या जवळ जातात. पंढरपूर ह्या चमकायलेलं दिसतं. पूर्ण वारकरी दिसतात तिथं. भरमसाठ गर्दी दिसते. आणि तिथं गेल्याच्या नंतर नारायणच्या जीवात जीव आला. तिथं आल्याच्या नंतर नारायण त्या माणसाला म्हणतो, बस आला नाही तर तू तिकडंच आहे आणि आता मी इकडं जातो. तो माणूस म्हणला, हां बिंदास बिंदास, तू तिकडं जाय, मी इकडं चलो. बरं बाबा, एकमेकाला आपला आधार झाला आहे, नाहीतर काय होतं काय माहीत आहे का नाही, हां लेफ्टी लागलो होतं हे ना, असं म्हणून तो माणूस जातो. मग तो माणूस गेल्याच्या नंतर याला वाटतं की ज्या इच्छा गावात त्याला कसं माहीत, आणि त्याच्या पण पिठी लागला असेल. हां 100% त्या पण माणसाच्या पिठी लागला असेल. मग नारायण त्या याच्यामधून जातो आणि त्या माणसांना विचारतो की काल आलेली ज्या दिंड्या वगैरे होत्या त्या कुठं आलेल्या आहेत तिथल्या एखाद्या लोकल माणसाला. तर ते माणूस म्हणतो, आम्हाला माहिती नाही, इथं भरपूर दिंड्या येतात, तुम्ही तुमचं बघा. मग नारायण 1 ते 1.5 तास त्या पंढरपूरमध्ये जिथं फिरता येईल तिकडे फिरतो. आणि बाय चान्स त्याला देवाची कृपा म्हणावं की काय, त्याचा मित्र दिसतो. तो मित्रापाशी जातो. त्याच्या मित्राने त्याला पाहिल्याच्या नंतर म्हणतो की अरे नारू, कुठं होता तू, मला वाटलं तू गेला घराकडं. मग नारायण जे काही झालं आहे ना आपलं सोबत ते सगळं काय सांगतो. माझा मोबाईल चोरी गेला, माझे पैसे चोरी गेले, माझे कपडे चोरी गेले, माझी ती थैली चोरी गेली, मग मी काय करणार. मग म्हणलं की बघ, तुला त्याच्यामुळे म्हणलं ना की माझा नंबर फिट कर तुझ्या डोक्यामध्ये, नाही मला तरी तुझा नंबर पाठ आहे, तुला एक माझा नंबर. नारायण खाली बघतो, बरं जाऊ दे बाबा, सोड, झालं ते झालं. मग जो राम आहे तो त्याचे कपडे देतो, त्याला म्हणतो की बघ थोडंसं आंघोळ वगैरे कर, आणि आंघोळ वगैरे केल्याच्या नंतर कपडे वगैरे घाल चांगले व्यवस्थितशीरपणे, आणि मग आपण देवाचं दर्शन वगैरे तुला करून मी घेऊन येतो. आता चंद्रभागेच्या त्या काठावर जातात आंघोळीसाठी. नारायण खाली जातो आणि त्याचा जो राम मित्र असतो तो बाहेर थांबतो, कारण की तिथे चोर फार जास्त असतात बरं का. आता ते देवाची नगरी आहे पण तिथं चोरं पण खूप जास्त आहेत, पंढरीचा चोर म्हणतात तशा प्रकारचा. नारायण चंद्रभागेमध्ये जातो, आंघोळ करतो, 1-2 डुबक्या मारतो आणि बाहेर येतो. कपडे घालता घालता त्याचं लक्ष जातं त्या माणसावर, जो माणूस याच्यासोबत आला होता त्याला. मग नारायण त्याला म्हणतो की अरे राम बघ, तो माणूस आहे माझ्यासोबत आलेला तिथं बसलेला. मग जो राम आहे तो म्हणतो की अरे तू धन्यवाद वगैरे केलं का नाही त्याचा. अरे नको नको म्हणे, त्याच्यापाशी गेल्याच्या नंतर फार जास्त वाशतो गदळ येते, लय बेवडा आहे म्हणते. अरे बाबा, कोणी जर आपली मदत केली असेल, आपला जर कोणामुळे जीव वाचला असेल ना, तर त्याला धन्यवाद दिला पाहिजे. असं समज की तो माणूस नाही, साक्षात देवच तुझ्यासाठी आला आहे, देवानेच तुला पाठवलं आहे. मग नारायण त्या रामचं बोलणं बंद करण्यासाठी त्याला म्हणतात बस कर यार, जाऊ त्याच्यापाशी. मग अर्धवट कपडे घालत घालत हे दोघंही जण त्याच्यापाशी जातात आणि त्याला म्हणतात की दादा, तुम्ही काल रात्री माझ्यासोबत आले ना, त्यासाठी खूप मनापासून आभार. तो माणूस नारायणच्या तोंडाकडे बघतो. काय? नारायण म्हणतो, काल संध्याकाळी आपण सोबत आलो, विसरला एवढ्या लवकर. तो माणूस म्हणतो का पागल फिगल झाला का काय. तो म्हणतो की अरे काय येड्यासारखं बोलायले तुम्ही, अहो आपण काल रात्री 12:30-1 वाजता दोघंही जण त्या शेजारच्या गावावरून पंढरपूरवर पैदल पैदल आलो. रस्त्याच्या तुम्ही इकडच्या कडेनं आणि मी इकडच्या कडेनं, विसरलात तुम्ही इतक्या लवकर, काय लोक आहेत यार. तो माणूस म्हणतो, अरे माणसा मूर्खा, तू काय पागल बिगल झालायस काय, हा अरे मी कसं येईल तिथं. तो म्हणतो काय लवाड बोलायला यार आहो तुम्ही आत्ता माझ्या तोंडावर. त्याचा मित्र राम म्हणतो, काय रे खोटं बोलतोय, मला काही बी गप्पा आणतोय, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, तू मला कशाला खोटं बोललास. नारायण म्हणतो, अरे शपथ मी खोटा नाही बोललो, हा माणूस लवाड बोलतोय, हे इतका हलकट माणूस आहे ना, हे इतका बेवडा आहे ना, तुला वास आहे ना कायच्या अंगातून. हा बाबा मग यायला वास, पण हा सरळ तुझ्या तोंडावर नाही म्हणतोय ना, चुलमस तू याच्या डोक्यावर तुझं वजं टाकतोयस. नारायण त्याला म्हणतो की बघ मित्रा, यार तू का असं बोलतोयस, आपण काल आलोय ना त्या रस्त्यानं पैदल पैदल आलो आहेत, आपण गप्पा मारत मारत, अरे मी तर तुला 2 शिव्या पण दिल्या होत्या, तू जास्त बोलू लागला म्हणून, बोर करू लागला म्हणून, आणि तू म्हणला पण मला होता की यार शिव्या देऊ नको यार, मी तुझी मदत करतोय. मग मी तुला म्हणलं की माझी काय ढेकळं मदत करतोय, मीच तुझी मदत करतोय. भांडणं पण झाले होते आपले थोडेसे. तो माणूस म्हणतो, हो तुम्हाला मी अगोदर कधीच पाहिलं नाही हो, बरं ठीक आहे मान्य करतो, मी तिथं आलो बी असेल, मी तिथून इथपर्यंत आलो बी असेल तुमच्या पुढं, पण एक गोष्ट मला सांगा. मग तो जो माणूस आहे खाली बसलेला, तो त्याच्या मांडीवर झाकलेला जो रुमाल आहे तो असा बाजूला करतो आणि म्हणतो की बघा माझ्या पायाकडं, तर मला वाटतं का मी चालू शकतो म्हणून. तर त्या माणसाचे पाय डोंगळ्यापासून खाली कुपोषित होते
एकदम असे पोलिओ झाल्यावर असे छोटे छोटे पाय असतात तशा प्रकारचे. आणि तो एका अशा याच्यावर बसलेला होता स्टूलवर, आणि तिथं जे वारकरी असतात त्यांना तो भीक मागणारा माणूस होता. नारायणनं ते बघितलं आणि डोक्याला हात लावला. त्यावेळेस नारायणच्या डोळ्यात अश्रू आले आणि तो पटकन आपल्या मित्राच्या मिठीत पडला आणि त्याला म्हणला की चाल, लवकर चाल, मला विठुरायाच्या पाया पडायच्या, मला देवाच्या पाया पडायच्या, लवकर चाल, लवकर चाल. तो अक्षरशः रडला. तिथं त्याचा मित्र त्याला घेऊन जातो मंदिरामध्ये, दर्शन करतो आणि घेऊन येतो. त्याने सांगितलं की खरंच रे, माझ्यासोबत साक्षात विठोबा होते. मी त्यांच्यासोबत काय बोललो, कसं बोललो हे माझं मला माहिती आहे. मग त्यावर राम हसत होता आणि बोलत होता की आमचे जे विठुराय आहेत ना, ते प्रत्येक भक्तासाठी आहेत, प्रत्येक माणसासाठी आहेत. तेव्हा नारायणला विश्वास बसला की नाही, देव ही गोष्ट आहे. आणि त्या दिवशीपासून नारायण कधीच पंढरीची वारी चुकवत नाही. आणि जसा तो वारी करून पूर्ण घरी आला ना, तसं तो जो समोरचा माणूस होता, त्याचा 8 एकर शेत घेतलेलं, तो माणूस आपोआप त्याच्या घरी येतो आणि नारायणला म्हणतो की नारायणराव चला, तुमचं शेत तुमच्या नावावर करून देतो. नारायण म्हणतो असं कसं? तो माणूस म्हणतो की माझी मती भ्रष्ट झाली होती, मला माझ्या बायकोने समजावलं हे असं करणं बरोबर नाही आहे, लेकरं बाळं खुळे पांगळे होतात म्हणे, मला माफ करा, मी तुम्हाला परेशान केलं आहे. त्या माणसाने सुद्धा 8 एकर शेती याच्या नावावरची होती ना, ती याच्या नावावर करून दिली. तेव्हापासून नारायणराव प्रत्येक देवाच्या कार्यक्रमामध्ये जातात, पंढरीच्या वारीला जातात, देवाचं दर्शन करतात. आणि जशी सुरुवातीला त्यांची जीवन होतं ना, लाईफ होती ना, तशा प्रकारची लाईफ त्यांची आत्ता झालेली होती. बघा, काही गोष्टी असतात माणसाने त्या मान्य केल्या पाहिजे, हेक्काडपणा नाही केला पाहिजे. मी स्वतः माझ्या लाईफमध्ये ही गोष्ट थोडीशी मानत नव्हतो, पण काही अनुभव असे होते की त्या अनुभवाने ही गोष्ट मला मान्य करावीच लागली. मी देवाला मानतो. तर सकारात्मक ऊर्जा आहे तर नकारात्मक पण आहेच. देवाची कृपा की आपल्यापाशी कोणती नकारात्मक ऊर्जा येत नाही, पण ज्यांच्यापाशी येतात त्यांनासुद्धा देवच वाचवतात. आणि आता तुम्हाला जर आपली ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हरिओम किंवा माऊली असं कमेंट नक्की करा. ओम नमः शिवाय मंडळी. आज आपल्या भयकथेचं नाव आहे पतंग. आता पतंग ऐकल्याच्या नंतर तुमच्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये एकच दृश्य निर्माण होतं, आणि ते म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण ज्या आकाशामध्ये पतंग उडवतो तशा प्रकारचा. आणि हां, आपली भयकथा आज त्याच विषयावर आहे. तर मित्रांनो, उशीर न लावता आपण आपल्या भयकथेला सुरुवात करूयात. बघा, काही कमेंट्स आल्या होत्या की तू ना जरा जास्तच लांबण लावतो म्हणे. पण कसं आहे ना, आपण जी कथा ऐकतोय ती मुळापासून ते शेंड्यापर्यंत ऐकायला पाहिजे. डायरेक्ट मुद्दाच उचलून सांगितला ना तर ते व्यवस्थिशीर वाटत नाही. जशी एखादी मूव्ही चालू होते ना, तशा प्रकारची कथा पण चालू होत असते. कथा सादरीकरण करणं हे वेगवेगळी पद्धत असते. कुणी डायरेक्ट सांगतं, तर कुणी मुळापासून बुडापर्यंत सांगतं. सॉरी, मूळ बुड एकच झालं का? अच्छा, शेंड्यापासून मुळापर्यंत सांगतं. तर आपली कॅटेगरी त्याच्यामध्येच आहे. आपण शेंड्यापासून ते बुडापर्यंत एका लाईनमध्ये कथा सांगतो. तर एक फॅमिली, ज्या फॅमिलीचं नवं ट्रान्सफर पुण्यामध्ये होतं आणि ते एका कॉलनीमध्ये राहण्यासाठी जातात. आता कॉलनी ना खूप मोठी पॉश होती, म्हणजे पॉश कॉलनी होती, एकदम टकाटक. मोठाले लोक जे राहतात ना तशी कॉलनी. आता मोठाले म्हणजे असे लोक की बाबा ज्यांच्याजवळ पैसा खूप जास्त आहे, तिथं ते प्रॉपर्टी घेऊ शकतात, करोडाच्या वरची, लाखांच्या वरची. आपले गरीब माणसं तेवढाली प्रॉपर्टी नाहीत घेऊ शकत. जे मिडल क्लास लोक असतात, ते जे हाय क्लास लोक असतात ना, त्यांची ती कॉलनी होती. आणि त्या कॉलनीमध्ये एक फॅमिली नवीन राहण्यासाठी जाते किरायाने. आता त्या फॅमिलीमध्ये जो माणूस असतो तोही चांगल्या पोस्टवर होता, चांगली कमाई होती, त्याला 1.5-2 लाख रुपये महिना होता. आणि त्याची जी फॅमिली होती ती मस्त सुरळीतपणे सुखानं तिथं राहत होती. तर त्याच्या फॅमिलीमध्ये तो एक, त्याची बायको एक आणि त्याचा एक मुलगा जो की 11 वर्षाचा असतो. आणि आता नुकतीच त्यांच्या फॅमिलीमध्ये त्याच्या बायकोची बहीण
त्यांच्यासोबत राहण्यासाठी आली होती काही दिवसांसाठी, 10 ते 15 दिवसांसाठी. आणि हा जो पिरियड होता, म्हणजे हे जे दिवस होते हे मकर संक्रांतीचे दिवस होते. तर यांची तिथं रूम घेतली आणि तिथं ते फॅमिली राहण्यासाठी गेली. तिथं राहण्यासाठी गेल्याच्या नंतर जे त्यांच्यासोबत घडलं ते फार विचित्र घडलं. ते याच्या अगोदरही तिथं कधी घडलं नाही आणि त्याच्यानंतरही कधी त्यांच्याजवळ घडलं नाही. त्यांचा जो मुलगा होता, असं म्हणतात की त्यांच्या मुलाची जी कुंडली होती त्याच्यामध्ये एक दोष होता. काही ग्रह होते, जे ग्रह ज्या लाईनमध्ये पाहिजे होते ना त्या लाईनमध्ये ते ग्रह नव्हते आणि त्याच कारणामुळं त्यांच्या मुलासोबत हे सगळा प्रकार झाला आहे. आता प्रकार फार भयानक झालेला होता, असं की आपण विचार नाही करू शकत अशा प्रकारचा प्रकार घडलेला होता. जेव्हा ती फॅमिली तिथं सेटल झाली, तिथं राहिली आणि राहिल्याच्या नंतर जेव्हा मकर संक्रांती जवळ यायला लागली त्यावेळेस त्या कॉलनीमध्ये जितके पण मुलं होते ते सगळेजण पतंग उडवायला लागले. आता हाय क्लास लोकांचे मुलं म्हणल्याच्या नंतर काय असतं, मोठे मोठे पतंग, पैसा खर्च, स्पेशल मांजा, एकदम नवे नवे कपडे घालून उडवायचे. आणि आपल्या गरिबीचं कसं असतं, एक 10 रुपयाचा पतंग घ्यायचा, रिलेचा दोरा त्याला लावायचा आणि रस्त्यानं असं धरायचं आणि पळायचं. त्याला आपल्या इकडची पतंगबाजी म्हणतात. पण हाय क्लास लोकांची पतंगबाजी थोडी वेगळीच असते. मोठा पतंग असतो, मांजा असतो, एकमेकाचा पतंग काढतात छतावर आपापल्या उभे राहून. तर यांच्या इकडे ही पतंग उडवाउडवीचा कार्यक्रम चालू झाला. आता जो 11 वर्षाचा मुलगा असतो त्याचं नाव विद्वान असं असतं. तोही त्याच्या वडिलाला म्हणतो की बाबा मलाही पतंग उडवायचं आहे, माझ्यासाठी पण पतंग घेऊन या. आता त्याचा जो बाप होता तो थोडासा हुशार होता, समजदार होता. तो म्हणला की हां येतो घेऊन. मग त्याने पहिल्या दिवशी पतंग घेऊन आला, पण त्याच्या मुलाला तो पतंग पसंत नाही आला. तो पतंग फार छोटासा होता, असा 15-20 रुपयाचा पतंग होता आणि फार साईज म्हणजे थोडा छोटा होता. मांजा वगैरे त्याच्या वडिलांनी काही नव्हता आणला, एक धागा आणला होता तो की मांजासारखा दिसत होता. आता त्याच्या मुलाला वाटलं की बाबा हे काय माझ्या वडिलांनी आणलं आहे, कारण की त्याचे जितके पण मित्र झाले होते ना त्यांच्याजवळ फार एक्सपर्ट पतंग होते, मोठमोठाले पतंग होते आणि एकाजवळ 4-4, 5-5 पतंग होते. आणि याच्या वडिलांनी याच्यासाठी फक्त एकच पतंग आणला. मग याने पप्पाला विचारले की बाबा तुम्ही मला पतंग एकच आणून दिले आहेत, मला अजून पतंग पाहिजे होते. तर त्याचा बाप त्याला म्हणतो की बाबा पतंग हा उडव आणि हा उडवणं झाल्याच्या नंतर फाटला ना की मी तुला दुसरा आणून देतो परत. कशाला पतंग आणतोय जास्त, कशाला तू हे करण्याचा प्रयत्न करतोयस. मग तो म्हणतो की हा मांजा पण बरोबर नाही आहे, हा पण खूप बेकार मांजा आहे, हे तुम्ही डुप्लिकेट आणून दिला आहे. तर त्याचा बाप म्हणतो की बाबा मांजा असाच वापर, कारण की दुसरा जर मांजा वापरला रस्त्यावर पडला तर लोकांची गळी कापतील, अंग कापल, आपल्यामुळे दुसऱ्याला नुकसान होऊ नये ना, का आपल्यामुळे दुसऱ्याला नुकसान करायचं आहे. मग हा थोडासा नाराज झाला. नाराज झाल्याच्या नंतर त्याच्या वडिलाचा तो लाडका होता, एकुलता एक होता. मग त्याने काय केलं, त्याच्या मावशीला सांगितलं जी त्यांच्या घरी राहण्यासाठी आली होती तिला, का बाईला जा आणि आपल्या कॉलनीच्या बाहेर जे मोठं दुकान आहे तिथं जाऊन याला पतंग याच्या मनावर घेऊ दे आणि याच्या मनावर याला मांजा घेऊ दे. तर त्याची मावशी आणि विद्वान हे दुकानावर गेले. आता दुकान फार मोठं होतं आणि त्याच्या मावशीचाही विद्वान लाडका होता. त्याच्या मावशीला जेवढे पैसे त्याच्या वडिलांना दिले होते त्याच्यापेक्षा पैसे तिनं स्वतःचे त्याच्यामध्ये टाकले आणि विद्वानच्या पसंतीचा पतंग घेऊन दिला आणि पसंतीचा मांजाही घेऊन दिला. विद्वान घरी आला, फार खुश होता. विद्वान आपल्या मावशीला घेऊन म्हणतो की मावशी आपण डायरेक्ट टेरेसवर जाऊयात आणि वरून उडवूयात. आता पतंग फार मोठा आणला होता. विद्वानला तो पतंग ना इतका आवडला की तो त्याचा जीव अडकला त्याच्यामध्ये. आता तुम्ही विचार करू शकता, समजा एखादा लहान मुलगा आहे आणि त्याला एखादं खेळणं आवडते, तर तो ना त्या खेळण्यामध्ये फार गुंतून जातो. त्याला ते खेळणं एवढं जास्त आवडतं की त्या खेळण्यापुढं तो जेवण करायचा विसरतो, पाणी प्यायचा विसरतो, कोणी आपल्या जवळ येऊन उभं राहिले त्यालासुद्धा विसरतो. एखाद्या मुलाचा जर खेळण्यामध्ये जीव गुंतला तर तसं या विद्वानचं त्याच्या पतंगामध्ये झालं. याचा फार जीव त्या पतंगामध्ये गुंतला. मग तो आणि त्याची मावशी वर छतावर गेले. छतावर गेल्याच्या नंतर पतंग उडवायला लागले. आता पतंग उडवता दुसऱ्यानं याचा पतंग काटला आणि याचा पतंग खाली पडता एका झाडावर जाऊन अटकला. आता हा याच्या मावशीकडे बघतो की आपला तर पतंग अडकलाय. आता हा असा हट्टी होता की याला जी वस्तू पाहिजे ना तर ती पाहिजे म्हणजे पाहिजे होती. मग त्याची मावशी आणि तो खाली उतरतात आणि तो पतंग काढण्याचा प्रयत्न करतात, पण पतंग ना त्या झाडावर फार वर होता, हात पुरत नव्हता, कोणतं लाकूडही तिथं पुरत नव्हतं, गोटा मारा होतं, पतंग फाटण्याची भीती, आजूबाजूला लोक, कारा, म्हणजे काय करता येत नव्हतं ना. तर विद्वान त्याच्या मावशीच्या नावानं ओरडू लागला की मला काढून दे. त्याची मावशी त्या पतंगाकडे बघू लागली, काढण्याचा प्रयत्न करू लागली, पतंग काय येत नव्हता.
मग त्याचे जे वडील असतात ते वडील येतात. वडील आल्याच्यानंतर वडीलही प्रयत्न करतात, त्यांनाही पतंग निघत नाही. मग विद्वान रडत असतो. मग त्याची मावशी त्याला घरात घेऊन जाते, थोडंसं समजावते, इकडं तिकडं याच्यात त्याच्यात मन त्याचं गुतवते. पण तो काय रडणं थांबतच नाही, तो नुसता रडत राहतो. आणि रागारागामध्ये तो काय म्हणतो, मला ना माझा तोच पतंग पाहिजे, मला दुसरा पाहिजेच नाही. त्याची मावशी म्हणते, बाबा तसा सेम पतंग आपण दुकानावरून जाऊन आणू. तो म्हणतो की नाही, मला तोच पतंग पाहिजे. मला जर तो पतंग नाही ना तर मला कोणताच पतंग नाही पाहिजे. तुम्हाला माहिती आहे हेकाड मुलं कशा असतात, तशा प्रकारचा हा विद्वान होता, एकदम हेकाडा. तर हा रुसून फुगून रडून आपल्या रूममध्ये जाऊन बसला. आता याची जी रूम होती, म्हणजे याची आणि याच्या मावशीची दोघंजण एकाच रूममध्ये झोपायचे. पण याची जी रूम होती त्याच्या रूमला ना एक खिडकी होती आणि त्या खिडकीमधून बाहेरचं दृश्य दिसायचं. आणि योगायोग असा की ज्या झाडावर त्याचा पतंग अडकलेला होता तेच याला याच्या खिडकीमधून दिसायचं की बाबा हे झाड आहे आणि त्याच्यावरती लटकलेला पतंग याला दिसायचा. आता हा तिथं खिडकीवर बसून त्याच्या पतंगाकडे बघतोय. याला पतंगा शिवकर म्हणा, याला तोच पतंग पाहिजे. याच्या मावशी रूममध्ये येण्याचा प्रयत्न करते तर हा दरवाजा उघडत नाही. गपगुणानं असा पतंगाकडे बघत बसला होता. आता दिवसभर तो त्याच्या रूममध्ये बसला होता, दिवसभर. आणि तो त्याच्या पतंगाकडे बघत, म्हणजे दिवसभर म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत नाही, दुपारपर्यंत बसले होते आणि दुपारपासून तो संध्याकाळपर्यंत बसला होता. मग अखेरच्याला त्याला काय वाटलं काय माहिती नाही, दरवाजा उघडला, बाहेर आला. बाहेर आल्याच्यानंतर त्याच्या मावशीमध्ये, बघ तुझ्यासाठी मी पतंग आणला आहे. आता तिनं जाऊन दुसरा पतंग आणला होता ना, तर तो म्हणतो की नाही, मला हा पतंग नाही पाहिजे, मला तोच पतंग पाहिजे. तो त्याच्या रूममधून तिकडं हात दाखवू लागला. मग त्याची मावशी रूममधून अशी जाऊ ते पाहते तर तो पतंग झाडावर लटकलेला होता. तर ठीक आहे, त्याची मावशी म्हणली की आजची रात्र झोप, उद्या सकाळी आपण तो पतंग कोण्याही हालतीमध्ये काढूयात आपण. याला वाटलं ठीक आहे बाबा, काय प्रॉब्लेम नाही, रात्र तर झाली ना, आता कुठं उडवणार आहे मी पतंग. तेवढं तर त्याला अक्कल होती, 11 वर्षाचा होता ना तो. तर तो जेवण वगैरे केलं आणि जेवण वगैरे केल्याच्यानंतर त्याच्या रूममध्ये जाऊन तो झोपी गेला, त्याची मावशी तो. आता झोपल्याच्या नंतर याला झोपच येत नव्हती. बघा कधी कधी असं होत असेल, मला तर फार होत होतं. आणि असं ना कधी कधी होतं माहिती आहे, ज्यावेळेस झेंडा असतो ना स्वातंत्र्य दिन, त्यावेळेस मला अशा प्रकारच्या गोष्टी फार व्हायच्या. उद्या झेंडा असला ना की आज आपण झोपी जायचं, उद्या झेंडा आहे, उद्या झेंडा आहे. आणि लगेच 12 वाजता जाग यायची, 1 वाजता जाग यायची, 2 वाजता जाग यायची, 3 वाजता जाग यायची. कारण की लवकर उठायचं असतं, रेडी व्हायचं असतं आणि नंतर झेंड्याला जायचं असतं. कारण की फार महत्त्वाचा दिवस असतो तो. लहान लेकरांना विचारा तुम्ही किती उत्साही असतात ते लहान लेकरं. तसं याच्या डोक्यामध्ये होतं की उद्या उठल्याच्या नंतर माझा तो पतंग माझी मावशी मला काढून देणार आहे कोण्याही हालतीमध्ये. तर याला झोप येत नव्हती. हा झोपला, 12 वाजता उठला. उठून बघितलं पतंगाकडं तर तिथं पतंगच नव्हता. हा हरबळला, खिडकी उघडी खार करलं की बाहेर इकडे तिकडे बघायला लागला. तर त्या झाडाखाली त्याला एक माणूस उभा दिसला. मग हा त्या माणसाकडे बघायला लागला. तो माणूस याच्याकडे बघत उभा होता आणि त्याच्या हातामध्ये पतंग होता आणि तो पतंग तो वरचाच पतंग होता. तर हा त्या माणसाकडे बघतो, याला राग यायला लागला कारण की याचा पतंग त्याने घेतला ना. मग तो माणूस असा उभा राहिला आणि तो पतंग असा याच्याकडे गेला, याला देण्यासाठी. आपण एखाद्या मुलाला देतो ना असं एखादी वस्तू, तसं तो याच्याकडे हा पतंग करायला लागला. याला वाटलं की वा, तो माणूस आपल्याला पतंग देतोय. आणि त्या माणसाकडे बघितल्याच्या नंतर याला भीती नाही वाटली की तो कोण आहे, आपल्याला धरल किंवा काही करल. नाही, हा पटकर आपल्या रूमच्या बाहेर निघाला. इकडं तिकडं बघितलं कोणी आहे का, कोणी नाही. घराचा दरवाजा उघडला, सरळ त्या जागेवर गेला ज्या जागेवर तो माणूस होता. आणि तो माणूस तिथं उभा होता, त्याच्या हातामध्ये पतंग होता. तो गेल्याच्या नंतर त्या माणसाला म्हणलं की दे माझा पतंग. त्या माणसाने त्याला तो पतंग दिला. तो माणूस समोर आला आणि त्याच्याकडं असं तिरप्या नजरेनं बघितलं. याने त्याच्याकडं बघितल्याच्या नंतर हा पळून घरात आला. तो पतंग घेतला, आपल्या पलंगाखाली ठेवला आणि तो झोपी गेला. याला कशाला टेन्शन, याच्या डोक्यामध्ये काहीच नाही आलेलं ना. हा मस्त झोपलेला. दुसरा दिवस उजाडतो. दुसरा दिवस उजाडल्याच्या नंतर हा उठतो आणि बाहेर बघतो, जिथं पतंग अडकलेला होता तिथं पुन्हा एक पतंग याचाच. मग हा म्हणतो की अरे, आपण तर रात्री पतंग आणला होता, मग हा तिथं पतंग कसं काय आला. मग जिथं यानं पतंग रात्री ठेवला होता ना, हा पटकर पलंगाच्या खाली उतरतो. पलंगाच्या खाली बघतो, तिथं पण एक पतंग होता. हा खालचा पतंग उचलतो आणि बघतो तर यालाही मांजा लावलेला, यालाही दोरी लावलेली, सेम टू सेम पतंग. नेमकं झालं काय असं. आता याच्या डोक्यामध्ये ना एक गोष्ट आली. याला वाटलं की त्या पतंगासारखं ना माझ्या मावशीने या पतंगाला काहीतरी गडबड केली आणि यानं तिथं जाऊन तो पतंग आणलेला याला खोटा वाटायला लागला की मी तो पतंग आणला आहे म्हणून. आणि तुम्हाला माहिती आहे, ही अशी गोष्ट ना कंप्लीट 4 दिवस चालली. 4 दिवस माहिती आहे, 4
दिवस आणि 4ही दिवस तो पतंग उडवत गेला आणि 4ही दिवस तो पतंग त्याच झाडावर लटकला ज्या झाडावर पहिला पतंग होता आणि तिथं त्याला एकच पतंग दिसायचा. त्याची मावशी वारंवार विचार करते की पतंग आपला तुटतोय, त्या झाडावर जाऊन लटकतोय, परत उद्या सकाळी याच्यापाशी पतंग येतोय, याच्यापाशी पतंग येतोय तरी कसा. त्याची मावशी असा विचार करते आणि हा 4 दिवस झाले तो पतंग आणू पलंगाखाली ठेवतोय आणि दुसऱ्या दिवशी तो पतंग उडवतोय आणि याला तो पतंग तिथे ॲक्च्युली झाडावर दिसतोय. बघा सिच्युएशन फार विचित्र आहे. त्याची जी मावशी आहे त्याच्या मावशीला पतंग झाडावर दिसत नाही, पण तो पतंग याच्याजवळ दिसतो आणि सेम तशाच पद्धतीनं या दिवशी उडवल्याच्या नंतर याचा पतंग सेम तशाच पद्धतीनं त्या झाडावर जाऊन अडकतो आणि तो निवांतपणे घरात येऊन बसतो आणि उद्या सकाळी परत तोच पतंग याच्याजवळ दिसतो पण त्या झाडावर दिसत नाही आणि त्याही दिवशी सेम तसाच अडकतो त्याच झाडावर. पुन्हा तिसऱ्या दिवशी तसंच. असं सलग 4 दिवस चाललं. पहिल्या दिवशी झालं वेगळी गोष्ट राहिली, पण 3 दिवस एकसारखं चाललं. त्याच्या मावशीला डाऊट यायला लागला की नेमकं काही व्हायलंय काय. मग 5व्या दिवशी 5व्या रात्री जेव्हा ती रूममध्ये झोपलेली होती त्यावेळेस तिला कळालं नाही की नेमकं हे काय आहे. त्याच्या डोक्यामध्ये हे सगळे प्रश्न घुमू लागले. तर त्यावेळेस अचानक जो तिचा बहिणीचा मुलगा आहे तो पलंगावरून उठला, त्या याच्यामधून बघितलं, खिडकीमधून बघितलं आणि रूमच्या बाहेर गेला. ही उठली, हिनं बघितलं खिडकीच्या बाहेर, यानं काय बघितलं आणि काय जातोय म्हणून. तर तिथं एक माणूस हिला उभा दिसला. हिला वाटलं की मायला कोण आहे आणि आपला विद्वान म्हणजे तू त्याच्याकडे गेलाय, अवघड आहे ना. तर तो बाहेर गेला, ही त्याच्या पाठीमागं गेली. तो माणूस त्याला पतंग देतो की तेव्हाच ती तिथं येते आणि ती त्या माणसाकडे बघते आणि त्याला म्हणते की कोण आहात तुम्ही आणि या टायमाला तुम्ही माझ्या लेकराला पतंग का देत आहेत. तर तो म्हणतो की तुमचं लेकरू परेशान झालं आहे, तुमच्या लेकराचा जीव या पतंगामध्ये अडकलेला आहे, तो पतंग मी तुमच्या लेकराला काढून दिला आहे, तर तुम्हाला तर माझे आभार मानायला पाहिजे ना, तुम्ही मला भांडताय. आणि असंही मी म्हातारा माणूस, मी काय करणार आहे. तो जरासा त्या झाडाच्या सावलीच्या बाहेर आला तर त्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर जी विद्वानची मावशी होती ती जरा घाबरलीच, कारण की त्या माणसाची दाढी वगैरे वाढलेली होती, अंगावर भगवे कपडे होते, खाली धोतर होतं, डोक्यावर टिळा होता आणि जे केस होते त्याचा असा बुचोडा बांधलेला होता आणि त्याचं तेज चेहऱ्यावरचं इतकं जास्त होतं की हिला असं वाटत होतं की यार यंग माणूस आहे, पण असं कसं होऊ शकतं. त्याच्या पायामध्ये चप्पलही नव्हती आणि काहीच नव्हतं. पण एक गोष्ट जी अशी होती ज्या गोष्टीमुळे हिला भीती वाटली. त्याचे जे डोळे होते ना, जे पांढरं बुबुळ असतं ते असं कसं तरी आकाशी कलरसारखं चमकत होतं. पांढरे बुबळाच्या साईडला ते पांढरं असतं ना तशा प्रकारे ते आकाशी कलरसारखं चमकत होतं आणि त्याचा प्रकाश असं वाटत होतं की थोडं डोळ्याच्या बाहेर येतोय. हिला भीती वाटली. ही त्या मुलाला विद्वानला धरते आणि घरामध्ये घेऊन जाते आणि दरवाजा लावून घेते. दरवाजा लावल्याच्या नंतर सकाळ होते. सकाळ झाल्याच्या नंतर त्याची मावशी त्याच्या आईला म्हणते की बघ आपल्या 4-5 दिवस झाले, आज 5वा दिवस आहे. एक माणूस रोज रात्री 12-12:30 वाजता आपल्या विद्वानला उठवतोय आणि झाडावर अडकलेला पतंग काढून देतोय. त्याची बहीण म्हणते की काय येण्यासारखं बोलतेस, काय पण रात्री 12 वाजता कोण कशाला पतंग काढून देईल. म्हणतो अगं खरं बोलतीये, मी रिअल बोलतीये, तुला खोटं वाटतंय का माझं. आता त्याच कॉलनीमध्ये तिच्या बहिणीची एक मैत्रीण राहत होती, जिनं यांना ती रूम पाहून दिली होती ती. तर तिचे जे सासरे होते ते वारलेले होते. तर मग ही गोष्ट ना ती तिच्या सासऱ्यांना सांगते, म्हणजे तिच्या बहिणीच्या मैत्रिणीचा सासरा वारलेला असतो. तर मग ही गोष्ट ही तिच्या बहिणीला सांगते आणि बहिणीला सांगितल्याच्या नंतर असंच बोलता बोलता तिची बहीण तिच्या मैत्रिणीला सांगते. तिला म्हणते की माझी बहीण अशी म्हणते आपल्या या कॉलनीमध्ये असं कधी काही झालं आहे का. तर तिची मैत्रीण म्हणते की नाही, असं तर काहीच झालेलं नाही आहे, कधीच नाही, आताच नाही ना, याच्या समोर नाही, याच्या समोर होणार नाही, याच्या अगोदर झालेलं नाही आहे. मग म्हणते की असं का बोलते माझी बहीण. माझी बहीण म्हणते की एक माणूस होता ज्यानं भगवे कपडे घातलेले होते, खाली भगवा रुमाल होता, डोक्याला टिळा होता, केसांचा भुचडा पाडलेला होता, लांब लांब दाढी होती. मग तिची जी मैत्रीण आहे त्याची मैत्रीण म्हणते काय तुझ्या बहिणीनं असं वर्णन केलं त्या माणसाचं. मी ते हो, तिनं असं वर्णन केलं आहे. मग हिची जी मैत्रीण आहे ही म्हणते एक काम कर, तू थोडं 5 मिनटं थांब. ती घरामध्ये जाते, एक फोटो आणून दाखवते. तू काय कर, या फोटोचा फोटो काढ म्हणे आणि तुझ्या बहिणीला नेऊन दाखव.
मग ती फोटो काढते आणि तिच्या बहिणीला नेऊन दाखवते. तर तिची बहीण म्हणते, अगं हाच तर तो आहे माणूस जो अर्ध्या रात्री 12-12:30 वाजता आपल्या विद्वानला तो पतंग काढून देतोय. ही म्हणली कसं शक्य आहे? ती म्हणते, अगं शक्य कसं आहे म्हणजे मी माझ्या स्वतः डोळ्यानं बघितलंय. तो माणूस मला बोलला. मी त्याला म्हणलं की तुम्ही इतक्या रात्री इथं काय करतायत आणि तुम्ही माझ्या लेकराला असा पतंग का देतायत? तर तो माणूस मला म्हणला की अहो तुम्ही तर माझे आभार मानायला पाहिजे की मी तुमच्या लेकराचा पतंग देतोय काढून, कारण की त्याचा जीव त्याच्यात अडकलेला आहे. मी पुण्याचं काम करतोय आणि तुम्ही मलाच बोलताय असं तो माणूस मला बोलला आहे. आता तिची बहीण म्हणते, अगं तू काय पागल वगैरे झाली आहेस का? अगं 4 वर्ष झाली हा माणूस मेला आहे आणि तुला 4 दिवस झाले हा माणूस दिसतोय. वेडी झाली आहेस का? डोक्यावर पडली आहेस का तू? असं म्हणल्याच्या नंतर हिच्या पायाखालची जमीन सरकली की अरे बाप रे बाप, हे काय नवीन प्रकार आता हे सगळा प्रकार झाल्याच्या नंतर बाबा त्याची जी बहीण आहे त्या बहिणीला थोडंसं विचित्र वाटतं आणि ती म्हणते की अगं मी शपथ घेऊन सांगते की मी स्वतः पाहिलेलं आहे. मग विद्वानला बोलवलं जातं, त्याला विचारलं जातं, बाबा हा माणूस तुला पतंग देतो का? विद्वान म्हणतो की हा माणूस मला पतंग देतो, बघा माझ्याजवळ पतंग बी आहे. जाऊन बघतो तर तोच पतंग त्याच्याजवळ परत होता. मग आता काय करावं आणि काय नाही काय कळत नव्हतं. मग एक त्यांच्या घरी सत्यनारायण करण्यासाठी ना एक पुजारी आल्या होता. जेव्हा त्यांचं घरात येण्याचं प्रक्रिया चालू होती ना त्यावेळेस त्याला फोन लावला, त्याला सांगितलं की बाबा अशी प्रॉब्लेम आहे. तर तो आला, विद्वानची कुंडली बघितली आणि त्याच्यामध्ये त्यानं सांगितलं की याचे जे ग्रह आहेत ना ते ग्रह थोडेसे विचित्र जागेवर आहेत आणि त्याच कारणामुळं विद्वानला अशा प्रकारच्या गोष्टी दिसत आहेत आणि त्याच्यासोबत होत आहेत. आणि जे तुमच्या बहिणीला दिसलंय ते सुद्धा विद्वानमुळंच दिसले, कारण की विद्वानचा जीव तुमच्या बहिणीमध्ये सुद्धा आहे, कारण की त्याची मावशी होती ना, लाडकी मावशी. त्याच कारणामुळं तिलासुद्धा याचा थोडासा आभास झाला आहे. हे जर बंद करायचं असेल तर तुम्हाला पूजा करावी लागेल. पूजा केल्याच्या नंतर कंप्लीट 5 दिवस विद्वानला हा धागा बांधून ठेवायचा आहे. धागा बांधल्याच्या नंतर हा 5 दिवसाच्या नंतर काढायचा आणि नदीमध्ये फेकून द्यायचा. नंतर विद्वानचे जे ग्रह आहेत ते जागच्या जागेवर येतील आणि त्याच्यासोबत असे कधीही काहीच प्रॉब्लेम होणार नाही. जसं त्या महाराजांनी सांगितलं तसं विद्वानच्या आईने विद्वानची पूजा केली, म्हणजे जे काय पूजा करायची आणि ते सगळं काही केलं आणि ते 5 दिवस त्याच्या हाताला धागा बांधला आणि 5 दिवसाच्या नंतर तो धागा सोडून नदीमध्ये फेकून दिला. मग नंतर जो विद्वान आहे तो एकदम सुरळीतपणे राहायला लागला. जो हेकाळपणा करत होता त्याचं ते बंद झालं, जो हट्टीपणा करत होता तेही बंद झालं आणि विद्वानला जो माणूस दिसायचा तेही दिसणं बंद झालं. आता विद्वान सुखरूप सुरळीतपणे चांगल्या पद्धतीने जगतोय. तर ही होती आजची आपली भयकथा. मला माहिती आहे या कथेमध्ये जास्त भीती नाही आहे, पण अशा काही गोष्टी आहेत की ज्या माणूस विश्वास ठेवू शकत नाही. तर जर ही भयकथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कथेला लाईक करा आणि चांगलीशी कमेंट करा तुम्हाला भयकथा कशी वाटली म्हणून. तोपर्यंत ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मित्रांनो आज आपल्या भयकथेचं नाव आहे विठी दांडू. हा खेळ कुणाकुणाला माहिती आहे? मला असं वाटतं ना ज्यांचा 2000च्या नंतर जन्म झाला आहे त्यांना हा खेळ जास्त करून माहिती नाही आहे, पण ज्यांचा जन्म 2000च्या अगोदर झाला आहे त्यांना हा खेळ बऱ्याचपैकी माहिती आहे. विठी दांडू या खेळामध्ये एक विठी असते आणि एक दांडू असतो. जी विठी असते ती अशी इतकी लांब असते, दोन्ही कोपऱ्याकडून अशी छोटी छोटी असते आणि जो दांडू असतो तो घ्यायचा असतो आणि विठीच्या कोपऱ्यावर मारायचा असतो आणि नंतर विठीला मारायचा असतो. हा एक असा खेळ आहे ना की म्हणजे मजेशीर खेळ आहे. या खेळामध्ये लागतंही आणि मजाही तेवढीच येते. आता एक प्रकाश नावाचा मुलगा होता जो की एका खेडेगावामध्ये राहत होता. त्या खेडेगावातली लोकसंख्या 250 ते 300 होती. आता त्या गावामध्ये जितके पण लोक राहणारे होते ते एकमेकासोबत आपुलकीचा भाव ठेवून राहणारे लोक होते. आत्ताच्या वेळेसारखं नाही आहे, भावकी भावकीला छेडती आहे, शेजाऱ्याचं बरं झालेलं पटत नाही, भांडणं होतात, पारड्या पडतात. गाव एवढंच असतं आणि त्याच्यामध्ये पार्टिशन खूप जास्त असतं. तर मागच्या काळामध्ये तसला काही प्रकार नव्हता. पण एक प्रकार होता जो प्रकार असा की सावकारी होती. म्हणजे गावामधला जो सावकार आहे तो सगळ्या गावाला कंट्रोल करायचा, म्हणजे पैशानं त्याच्यापाशी एवढी ताकद असायची. तर त्या गावामध्ये एक वाडा होता जो की एका सावकाराचा होता.
आणि तो वाडा त्या सावकाराने एका स्त्रीला दिलेला होता. म्हणजे ही गोष्ट ना जुन्या काळातली आहे. आणि त्या जुन्या काळामध्ये ज्या गावामधला तो जो सावकार होता तो एका बाह्य स्त्रीसोबत संबंध बनवलेले होते त्याने. आणि त्या स्त्रीला गावाच्या बाहेर एका वाड्यामध्ये ठेवलेलं असतं. तर तो वाडा असतो. आणि जेव्हा हा प्रकाश होता त्यावेळेस तो वाडा पूर्णपणे बंद पडलेला असतो. तो सावकारही नसतो, ती स्त्रीही नसते. आणि त्या सावकाराचं जे कुटुंब असतं त्याच्यातही कोणता वंशज नसल्यामुळं त्याचं कुटुंबही समोर वाढलं नव्हतं. सावकाराचं कुटुंब त्याच्यासोबतच पूर्ण संपून गेलेलं होतं. जी काय पिढी होती ती आखरी सावकाराची पिढी होती, कारण की त्या सावकाराला मूल नव्हतं. आणि त्या सावकाराने बाह्य स्त्रीसोबत संबंध बनवले होते आणि त्या स्त्रीला भेट म्हणून गावाच्या बाहेर असलेला एक वाडा त्या बाईला दिला होता. तर तो वाडा बंद पडलेला होता. आणि प्रकाश आणि त्याचे काही मित्र विटीदांडू खेळायला त्या वाड्याच्या थोडंसं साईडला मोकळ्या मैदानामध्ये जात होते. आता दिवस उन्हाळ्याचे होते. त्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लेकरांना काही काम नव्हतं. शेतामध्ये काही जास्त फारशी कामं नसतात. त्यामुळे जे लेकरं असतात खेड्यामध्ये खेळणारे ते एकदम असे खेळतात, म्हणजे मोकळ्या पद्धतीनं. आताच्या काळामध्ये कोणी क्रिकेट खेळतं, कोणी काय खेळतं, कोणी काय खेळतं. पहिल्या काळामध्ये विटीदांडू फार जास्त चालायचा. तर जो प्रकाश आहे तो त्याच्या मित्रासोबत एक दिवस विटीदांडू खेळण्यासाठी जाऊ लागला. तर जाता वेळेस त्याला असं वाटू लागलं की यार काहीतरी गडबड होणार आहे. पण रोज ते खेळायचं जाण्यासाठी तो काय असं मागं वगैरे फिरला नाही. त्याला वाटलं की यार रोज तर जातोच नाही, एखाद्या वेळेस फिलिंग वेगळी आली म्हणून काय झालं. आता जो प्रकाश आहे तो 15 ते 16 वर्षाचा मुलगा होता. त्याच्यासोबतचे सगळे त्याच वयामानाची मुलं. आणि ज्या जागेवर ते खेळायला जायचे तिथं कोणीतरी सामान ठेवलं होतं. त्यांची जी खेळण्याची जागा होती तिथं. तर मग त्यांना जागा सापडत नव्हती. तर प्रकाशचं लक्ष त्या वाड्याकडे गेलं. आता यांच्यापाशी 2 विठी होत्या आणि एक दांडू होता. यांना माहिती होतं एक हरपली तुटली फुटली तर दुसरी कामी येते. ते प्रत्येक वेळेस 2 विठी घेऊन जायचे सोबत. थोडंसं बोलायला सुधरत नाही तर थोडंसं समजून घ्या. तर हे त्या वाड्यापाशी जातात, तिथं खेळायला चालू करतात, कारण की त्या वाड्यापाशी एक मोकळी जागा असते. खेळतात आणि जी पहिली विठी असते ती डायरेक्ट वाड्यामध्ये जाते. आता वाडा उघडा होता, वाड्यामध्ये कोणी जात नव्हतं, काय नव्हतं, पण तो उघडा होता, लावलेला नव्हता, काय नव्हता. एक दरवाजाची फाळी अशी उघडून पडलेली होती. आता जो प्रकाश आहे त्यानं विचार केला की आपण जाऊन वाड्यामधून आपली विठी घेऊन यायची. तर त्याचे मित्र म्हणले की रे कशाला जातो, त्या वाड्यामध्ये आतापर्यंत कोणी गेलेले नाही आहे, काय नाही आहे, तो कसा आहे म्हणतातून काय नाही, काय माहिती नाही आहे. आता 15-16 वर्षाच्या मुलं म्हणल्याच्या नंतर काय असतं, विचार थोडेफार करू शकतात ते, आणि ते त्यांना चांगलं समजतं सुद्धा. तर मग सुरुवातीला कोणी गेलं नाही. आता खेळता जी दुसरी विठी होती ती सुद्धा त्या वाड्यामध्ये गेली. आता यांना वाटलं की यार कदाचित जाऊन आणायला पाहिजे. पण प्रकाशचे जेवढे मित्र होते ना त्यापैकी एकाची हिंमत होत नव्हती की त्या वाड्यामध्ये जायचं, ती विठी शोधायची आणि घेऊन यायची. मग राहिला प्रकाश थोडासा धड होता, तो रागीट होता, मनानं थोडासा उद्धट होता आणि धटही होता. तो कोणाच्या बापाला भीत नव्हता, म्हणजे रग्गेल पोरगा असतो ना तशा प्रकारचा प्रकाश होता. तर प्रकाश म्हणला की ठीक आहे, मी जाऊन आणतो विठी, तुम्ही बाहेर थांबा. मग सगळेजण प्रकाशसोबत त्या वाड्याच्या दरवाजापर्यंत गेले, पण दरवाजाच्या आत एकही माणूस गेला नाही. प्रकाश त्या वाड्याच्या आत गेला. आत गेल्याच्या नंतर प्रकाशला थंडगार हवा लागली, जसं की फ्रीज उघडल्याच्या नंतर फ्रीजमधून कशी हवा लागते तशा प्रकारची. आता प्रकाशला फार चांगलं वाटलं, थंडी हवा लागली. बाहेर इतकं ऊन चमकत होतं, इतकं ऊन कडकडत होतं, उन्हाचे चटके लागत होते. मदत आलं की एकदम थंडगार, वाह काय वाडा आहे. तो त्या वाड्यामध्ये जरासा समोर गेला तर त्याची जी थंडी हवा होती ना ती थांबत नव्हती, तीशी लागूच लागली त्याला आणि ती एकदम चांगली वाटू लागली. तो पाठीमागं वळून बघतो, त्याचे मित्र त्या दरवाजामधून त्या प्रकाशला बघतायत, कुठं चाललाय. प्रकाश हळूहळू ती विठी शोधत समोर जातो. मग एका रूममधून प्रकाशला काहीतरी पडण्याचा आवाज येतो. प्रकाशला वाटतं की त्या रूममध्ये काय आहे, म्हणजे दरवाजे उघडे होते, काही तुटलेले होते, फुटलेले होते, सगळीकडं आचकट पडलेलं होतं. आणि ते जे वाडा होता तो अर्धवट असा पडलेला होता. त्या वाड्यामध्ये सगळीकडे झाडे होते, पालापाचोळा होता, झाडझूड केलेली नव्हती, काय नव्हती, म्हणजे बंद पडलेला वाडा. तुम्ही इमॅजिनेशन करू शकता की कसा असतो. ज्या रूममधून त्याला आवाज आला होता त्या रूमकडं प्रकाश गेला आणि ती रूममध्ये डोकावून बघितलं तर त्याला
थोडंसं समोर त्याची विठी दिसली पडलेली. आता तो प्रकाश पटकर मधात जातो, विठी उचलतो आणि वळतो बाहेर येण्याचा प्रयत्न करण्यासाठी. आणि जसं तो समोर जातो ना तसं त्याला मागून आवाज येतो की अरे बाळा, तुला तुझी दुसरी विठी नाही घेऊन जायची, दुसरी पण विठी माझ्यापाशी आलेली आहे. प्रकाश थांबतो, स्तब्ध राहतो तिथं आणि पाठीमागं असं वळून बघतो. ते एक छोटीशी बाज त्याला त्या रूममध्ये दिसते. आता थोडा थोडा प्रकाश येऊ लागला. त्यानं फक्त विठीकडेच बघितलं, विठी उचलली, पटकन बाहेर निघण्याचा प्रयत्न करू लागला. पण आवाज आल्याच्या नंतर तो पाठीमागं वळून बघतो तर एक छोटीशी बाज, त्या बाजेवर लुगडं घातलेली एक स्त्री, जी की फार म्हातारी झालेली आहे. तिचा चेहरा पूर्णपणे विस्कटून गेलेला असतो. पांढरे शुभ्र केस असतात, त्यामधले सुद्धा अर्धे गळालेले असतात आणि त्या म्हातारीच्या अंगामध्ये जीव नसतो अजिबात, असं तिच्याकडे पाहिल्याच्या नंतर वाटतं. आता तो तिच्याकडे पाहतो, त्याला वाटतं की एक म्हातारी आहे झोपलेली. तो तिला म्हणतो की हां पाहिजे ना, कुठे आहे? ती म्हातारी असा हात करते समोर आणि तिच्या हातामध्ये ती विठी असते. प्रकाश त्या विठीकडे बघतो आणि ती विठी घेण्यासाठी तिच्यापाशी येतो. विठी घ्यायच्या अगोदर ती स्त्री असं हात मूठ बंद करते. प्रकाश म्हणतो का, काय झालं, द्या ना माझी विठी. ती स्त्री म्हणते तुला तुझी विठी तेव्हाच देते जेव्हा तू माझं एक काम ऐकशील. प्रकाश म्हणतो हां मी ऐकतो काम, सांग काय काम आहे तुझं. ती म्हातारी म्हणते माझ्या बाजूच्या खाली एक बिनगी आहे, ती बिनगी घे आणि माझ्या समोर असलेली एक रूम आहे, त्या रूममधून एक छोटासा रस्ता आहे, त्या रस्त्यानं तू जा आणि तिकडे समोर गेल्याच्या नंतर एक छोटासा विहिरा आहे, त्या विहिऱ्यामधलं पाणी भरून मला आणून दे. मी खूप तहानलेली आहे, मला खूप दिवस झाले तहान लागलेली आहे, पण मला पाणी भेटलेले नाही आहे प्यायला. प्रकाश विचार करत नाही, तो बिनगी उचलतो, सरळ जातो, सरळ तिकडे जातो जिथं विहिरा आहे. तिथं बघतो तर त्या विहिऱ्यामधलं पाणी खूप हिरवंगार झालेलं असतं. पण प्रकाश विचार करत नाही की आपल्याला काय करायचं, आपल्याला थोडी ना पाणी प्यायचं आहे. तो ती बिनगी कडकड भरतो, त्याच्यामध्ये ते साठवून जातात थोडेसे ते जंतू असतात ना, असे वळवळ करतात, तशा प्रकारचे जंतू असतात. ते बिनगीमध्ये भरतो तो आणि तिच्या बाजूपाशी आणून ठेवतो. आणि प्रकाश तिच्या हातातली विठी घेतो आणि त्या वाड्याच्या बाहेर निघून जातो. आता प्रकाशचा डोकं काय तेवढं फास्ट चाललं नाही की ती महिला म्हणली की कितीतरी दिवस झाले मी उपाशी आहे, तहान लागली आहे, मला आणून दे पाणी, असं तसं. त्याच्यामुळे त्याला अंदाजा लागायला पाहिजे होता की माणूस तहाने वाचून किती दिवस राहू शकतो. आणि ती बाई म्हणते की कितीतरी दिवस झाले मी तहानलेली आहे. तर तो बाहेर आल्याच्या नंतर आपल्या मित्राला म्हणतो अरे तुम्हाला माहिती मधात काय झालं. त्यांचे मित्र म्हणतात की काय झालं. मधात एक बाई होती, लुगड्यावर म्हातारी झोपलेली, तिला पाणी नेऊन दिलं, मग तिनं मिठी दिली मला दुसरी आणून. त्याचे मित्र म्हणतात काय गोष्ट करायला, मधात बाई आहे, बापरे बाप, एवढ्या खतरनाक वाड्यामध्ये कोण राहते. ते म्हणतात जाऊ दे, जे झालं ते झालं, आपल्याला विठी भेटली ना, खेळूयात. मग ते त्या टायमाच्या नंतर ते खेळतात आणि खेळणं झाल्याच्या नंतर सगळेजण आपापल्या घरी जातात. संध्याकाळ होते, सगळेजण जेवण करतात आणि जो प्रकाश आहे तो सुद्धा जेवण करून झोपी जातो. त्याचे जे विठी दांडू असतात ते त्याच्या घरामध्येच असतात. मग संध्याकाळी जेवण वगैरे करून झोपल्याच्या नंतर मध्यरात्री प्रकाशला स्वप्न पडतं. स्वप्नामध्ये प्रकाश जोरात ओरडतो. त्याचा ओरडणं बघून त्याचे आईवडील जागे होतात, त्याला जवळ घेतात. त्याला म्हणतात की बाबा तुला काय झालंय, तू का असा ओरडलायस. प्रकाश म्हणतो की मला स्वप्न पडलं, मी माझ्या स्वप्नामध्ये आपल्या गावाच्या बाहेर असलेल्या वाड्यामध्ये गेलो. तिथं गेल्याच्या नंतर तिथं ती म्हातारी होती, जी म्हातारी मी काल बघितली, आणि त्या म्हातारीनं मला विठी दिली जशी की मला काल दिली. आणि ती विठी जशी मी घेतली तसं त्या म्हातारीने माझा हात पकडला आणि माझ्या मानेला जोरात चावा घेतला. माझ्या मानेचा लोथळा तिनं तोडून काढला. माझ्या मानेचं रक्त मी आवळत त्या वाड्याच्या बाहेर येऊ लागलो, पण वाड्याचा दरवाजा आपोआप बंद झाला आणि ती म्हातारी माझ्या समोर उभी होती. ती जशी त्या वाड्याच्या तिच्या बाजेवरून उठून समोर आली तसं बाहेर असलेला जो प्रकाश होता, जे दिवस होता, ते रात्रीत बदलला. घनदाट अंधार झाला, जोरजोरात विजा कडकू लागल्या, हवा सुटू लागली, थंडगार. मला वाटलं की वारंवावदान सुटणार आहे, पण ती म्हातारी दिसत होती. ती म्हातारी त्या पूर्ण अंधारामध्ये चमकत होती आणि ती म्हातारी परत माझ्यापाशी आली आणि पुन्हा माझ्या मानेचा लोथळा तोडून काढला. म्हणून मी ओरडलो तर इथं. असं त्या प्रकाशला स्वप्न पडलं होतं. त्याचे बाबा म्हणतात की काय गोष्ट बोलतोय तू
काल कुठं गेलता? तो म्हणतो की मी त्या वाड्यामध्ये गेलो होतो. त्याचे बाबा पटकर त्याला म्हणतात की पिसा झाला का? त्या वाड्यामध्ये कुणी राहत नाही आहे. प्रकाश म्हणतो की तुम्ही येडे झाले बाबा, त्या वाड्यामध्ये एक म्हातारी राहते, त्या म्हातारीने मला विठी दिली, विठी. त्या प्रकाशचा बाबा उठतो, जिचा ते विठू दांडू असतो तो घेतो, तो घराच्या बाहेर फेकून देतो आणि त्याला म्हणतो की पिसा होऊ नको, त्या वाड्यामध्ये कोणी राहत नाही आहे. त्या वाड्यामध्ये राहणारे सगळे मेलेले आहेत. एक बाई राहत होती लुगड्यावर, ती बाई मेलेली आहे, तिथं पुन्हा जायचं नाही. तर प्रकाश त्या दिवसापासून त्या वाड्यामध्ये गेला नाही. तर अशी प्रकाशची कथा होती. आता ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कथेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरच्या कथेमध्ये आपण भेटूयात. मला माहिती नाही आजची स्टोरी टेलिंग जमली किंवा नाही, पण मला तर असं वाटतं की नाही जमली तेवढी, कारण की थोडी तब्येत खराब आहे, त्यामुळं थोडंसं अडचण गेली. तरी पण माझ्याकडून मी पूर्ण प्रयत्न केला आहे. तुम्ही कथा समजून घ्या. तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.